पाचा दामाचा घोंगडा निसेन, पाचा दामाचा घोंगडा निसेन, उरले मोठते जेवी नग बाई. कामारी कामारी होईन, कामारी कामारी होईन, या गोपाळांचे घर रिघेन ग बाई. तयाचा उंबरा उसिसा करीन, तयाचा उंबरा उसिसा करीन, वरी एरधार सारीन ग बाई. कामारी कामारी होईन, या गोपाळांचे घर रिघेन ग बाई. निवृत्ती ज्ञानदेव पुसतील वरमा, निवृत्ती ज्ञानदेव पुसतील वरम, तयाची कामीन पुरेन ग बाई. कामारी कामारी होईन, या गोपाळांचे घर रिघेण ग बाई. पांडुरंगा करू प्रथम नमन, पांडुरंगा करू प्रथम नमन, पांडुरंगा करू प्रथम नमन, पांडुरंगा करू प्रथम नमन. दुसरे चरण संताचे दुसरे चरण संताकिया, दुसरे चरण संताकिया. त्यांच्या कृपादाने कथेचा विसारू, त्यांच्या कृपादाने कथेचा विसारू, त्यांच्या कृपादाने कथेचा विसारू, त्यांच्या कृपादाने कथेचा विसारू. बाबाजी सद्गुरु दास तुका, बाबाजी सद्गुरु दास तुका, बाबाजी सद्गुरु दास तुका. ईश्वराय वरदाय सुरप्रियाय लंबोदराय सकलाय जगद्विताय, नागाननाय श्रुतियज्ञ विभूषिताय, गौरी सुताय गणनाथ नमो नमस्ते. महायोगपीठे तठे भीमरथ्यां, वरं पुण्डरीकाय दातुं मुनीन्द्रे, समागत तिष्ठन्तमानन्दकन्दं, परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गम्. अजं ब्रह्मणि प्राणसञ्जीवनन्तं, परमधाम कैवल्यमेकं तुर्यं, प्रसन्नं प्रपन्नार्थदेवदेवं, परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गम्. सर्वमङ्गलमङ्गल्ये शिवे सर्वार्थ साधिके, शरण्यत्र्यम्बक गौरी नारायणी नमोस्तुते. प्रथम नमन करू गणनाथा, प्रथम नमन करू गणनाथा, प्रथम नमन करू गणनाथा, प्रथम नमन करू गणनाथा. Hare
नमस्ते जेविन ग बाई. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी कीर्तन रूपी सेवेसाठी निवडलेला अभंग कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती माऊली महावैष्णव श्रीमंत सद्गुरू ज्ञानेश्वर भगवान साधकाचा मायबाप योग्यांची माऊली ज्ञानी यांचा राजा महाराष्ट्राचं भूषण वारकरी संप्रदायाचं आराध्य दैवत चिंतकाचा चिंतामणी मोक्षमार्गी संगाती विठोबाचा प्राणसखा चैतन्याचा जिव्हाळा कैवल्याचा पुतळा ज्ञानाचा सागर अनाथाची माय असे संत श्रेष्ठ ज्ञानोबरायांच्या विरहिणी प्रकरणातला अभंग आहे. विठ्ठल सेवेला सुरुवात करण्यापूर्वी थोडासा पर्याय असा सालाबाद प्रमाणे चालू असलेला अखंड हरिनाम सप्ताह सास सिन्नर अनेक वर्षाची परंपरा लाभलेला हा नामयज्ञ सोहळा आणि या सोहळ्यातील महत्त्वाचं आजचं कीर्तन 3ऱ्या क्रमांकाचं भगवंताच्या चरणी पुष्प अर्पण करण्यासाठी समस्त ग्रामस्थ मंडळींच्या प्रेमास्तव मला लाभलेली सेवा आणि त्यामध्ये संत सेवक म्हणून कैलासवासी अथर्व तथा श्याम कैलासवासी योगिता शशिकांत खैरनार यांच्या स्मरणार्थ श्री तेजस शशिकांत खैरनार तसंच श्री दीपक सूर्यबान खैरनार त्याचप्रमाणे पंगत वकील साहेब विलास नामदेव खैरनार मच्छिंद्र किसन खैरनार श्री रमेश विठ्ठल खैरनार श्री अशोक कुंडली खैरनार श्री दीपक लाला शेठ खैरनार या मंडळींच्या प्रेमास्तव संत पूजनाची पंगत सेवा तुम्हा मायबाप्पांच्या सेवेला आहे आणि अतिशय उत्तम असं नियोजन या गावातील कार्यक्रमाचं पाहिल्यानंतर खूप आनंद वाटला. अनेक वर्षापूर्वी त्याला 20 वर्ष झाली असतील मी इथं कीर्तन केलं होतं. आपण मंदिराच्या समोर रस्त्यावर कीर्तन करायचं नाही का, रस्त्यावर असायचं. असंच मी अकोला मार्गे आलो होतो. आदरणीय माझे परमार्थ प्रेमी परमश्री संपतांना खैरनार यांच्या प्रेमास्तव त्यावेळेसने बऱ्याच वेळा भागामध्ये येण्याचा योग आदरणीय माझे मित्र बंडू शेठ बंडू नाना भाबड बंडू नाना भाबड आणि त्याचप्रमाणे आजची खरी सेवा बऱ्याच दिवसापासून आमचं असलेलं प्रेम सरांशी माझा असलेला संपर्क कारण सरांनी तुमच्या नाशिक जिल्ह्यामध्ये अनेक ठिकाणी सेवा करण्याचं आणि सेवा देण्याचं काम मला आवर्जून सरांनी केलेलं आदरणीय एकनाथ दादा तथा एकनाथ सर भाबड यांच्या प्रेमास्तव अनेक वेळा या भागात येण्याचा योग आणि सेवा करण्याची संधी या ठिकाणी प्राप्त झालेली आहे आणि आजच्या कीर्तनाला खूप आनंद मला वाटला. आमचे परमार्थ प्रेमी गुरुबंधू हरिभक्तीपरायण अतिशय उंच लेवलचे असं मृदुंगाचार्य महाराष्ट्रातले ख्यातनाम मृदुंगाचार्य मृदुंग विशारद आणि मृदुंग सम्राट म्हणायला काय हरकत नाही नाही का, कारण आता त्यांचा प्रकाशाचा त्यांच्या मृदुंगाच्या तालाचा किरण गावागावात महाराष्ट्रातल्या प्रत्येक वाडी वस्तीमध्ये पोचतो. त्याच्यामध्ये ह्या प्रकाशाचं या किरण महाराजांचं अतिशय महान कार्य आहे. त्याच्यामध्ये कष्ट आहे, सोपी गोष्ट नाही. मेलेल्या कातड्यातून विठ्ठल धोनी बाहेर काढायचं आहे, सोपं आहे का? हे असं काम महाराजांसाठी एकदा जोरात टाळ्या वाजवा. आणि गुणीजन गायक म्हटल्यानंतर आमचे रोहिदास महाराज मते नाही का, त्यांच्या बाजूने आमचं बऱ्याच वेळा चांगलं मत आहे नाही महाराजांच्या बाबतीत. संपूर्ण नाशिक जिल्ह्याचं मत आहे, सिन्नरचं आहे, तुमचं संगमनेर असेल तिकडे आमच्या जुन्नर पुण्यामध्ये सुद्धा पिंपळे सौदागर या भागामध्ये महाराजांना मी बऱ्याच वेळा पाहिलेलं. आदरणीय असं आमच्या सगळ्यांचं आवडतं मत रोहिदास महाराज मते असे गुणीजन गायक आदरणीय केशव महाराज आदरणीय खैरनार महाराज तुमचंच आहे नाही का, तुमचं कथा चालू आहे नाही का, वा. आदरणीय हर्षदजी महाराज खैरनार यांचं संत चरित्रावर या ठिकाणी रोज सायंकाळी 5 ते 6 कथा नाही का, उंचीची कथा असणार आहे कारण माणूसच उंच आहे त्याच्यामुळं काय हरकत नाही. विठ्ठल विठ्ठल दोन्ही आमचे आवडते दोन्ही सोबदार त्याचप्रमाणे विणेकरी टाळकरी आणि तुम्ही मायबाप सर्व मंडळी नाही का. आता सगळ्यांची नावं घेण्यात वेळ घालवत नाही. अभंग अतिशय विशेषत्वाने अनमोल असा अभंग आहे आणि या अभंगाचं वर्णन करणारे महाराष्ट्र भूषण नव्हे
तर महाराष्ट्राला ज्यांच्यामुळे भूषण आहे त्या ज्ञानोबरायांचा अभंग आहे. विठ्ठल विठ्ठल महाराष्ट्राचं वर्णन करताना प्रख्यात्रे म्हणायचे, महाराष्ट्रातून ज्ञानोबा आणि तुकोबा ही 2 अक्षरं काढून टाकली तर महाराष्ट्र शून्य आहे. महाराष्ट्रात काय, महाराष्ट्र तसा शून्य आहे. पण या 2 महात्म्यांमुळं किंवा ज्ञानोबा ते तुकोबा या सर्व संत मांदी आळीमुळं उंच नीच काही नेणे भगवंत तिष्ठे भाव भक्ती देखुण्या दासी पुत्र कण्या विदराच्या बक्षी दैत्याघरी लक्ष्य प्रचर्म लघु रांगे रोहिदासा संगे कबीराच्या मागे सेले, असा संपूर्ण अभंग. या अभंगातील जेवढे संत आहेत ते सर्व महाराष्ट्रातले आहेत आणि ज्ञानोबा ते तुकोबा या संतांच्या मांदी आळीमुळं महाराष्ट्र मोठा आहे. विठ्ठल विठ्ठल महाराष्ट्राचं वर्णन करताना महान राष्ट्र असं का केलं? इतर राज्य आहेत, राष्ट्र आहेत, पण ती महाराष्ट्र नाहीत महाराज. इतर राज्य आहेत पण त्याला महाराष्ट्र म्हणत नाही. कारण या राष्ट्राचं वैशिष्ट्य असं आहे, त्र्यंबकेश्वर तर भीमाशंकर याला दंडकारण्य म्हणतात. अनेक ऋषी मुनींच्या समाध्या, का अगस्तींची समाधी तुमच्या बाजूला आहे, महाराजांचं अगस्तींचं निवासाचं तथा अगस्तींच्या तपाने पावन झालेल्या, त्यांच्या पदस्पर्शाने पावन झालेला अगस्ती म्हणून अकोला, का ज्या ठिकाणी प्रभू रामचंद्रांना सीतेच्या शोधात जाताना मार्गदर्शन करणारे अगस्ती मुनी, का आजही सागर अगस्तीचं नाव काढल्यानंतर सागर घाबरतो, अशा अगस्तींचं वास्तव्य आणि तपोभूमी म्हणून तुमचा परिसर आहे. या परिसरामध्ये असे अनेक दिग्गज ऋषी मुनींच्या पदस्पर्शाने समाधीने पावन झालेला हा परिसर नवे नवे केवळ संत स्पर्शाने याला महत्व आलं, याला नवलच आहे. परंतु त्याला अधिक नवल जगाचा प्रभू रामचंद्रांच्या उत्सवानिमित्ताने चालू असलेला हा नाम सोहळा, भगवंताच्या जन्माने या चैत्र महिना पावन झाला. अशा या प्रभू रामचंद्रांच्या पदस्पर्श या भूमीला लागला. वनवासाला आल्यानंतर जागा निवडली 5 वडांचा समुदाय पंचवटी, आणि त्या पंचवटीला भगवंताने पहिल्यांदा या भूमीचं भूमिपूजन केलं आणि आपली पर्णकुटी बांधली. भगवंताचं सानिध्य मला मिळावं म्हणून अनेक ऋषींनी आजूबाजूला पर्णकुट्या वाढवल्या. आपल्या गुरुच्या सानिध्यात आपण राहावं म्हणून शिष्यांनी पर्णकुट्या वाढवल्या. कालांतराने एवढ्या पर्णकुट्या झाल्या का त्याचं रूपांतर एका वाडीमध्ये झालं. अशा अनेक वाड्या एकत्र आल्या, त्याचं रूपांतर एका गावामध्ये झालं. अनेक गावं एकत्र आली, त्याचं रूपांतर एका तालुक्यात झालं. आणि अनेक तालुके एकत्र आले, एक जिल्हा तयार झाला. आणि अनेक जिल्हे एकत्र आले आणि महाराष्ट्र भूमी तयार झाली. इतर राष्ट्रांची सुरुवात अशीच आहे, एक घर अनेक घरं, एक वाडी अनेक वाड्या, एक गाव अनेक गावं, एक तालुका अनेक तालुके, एक जिल्हा आणि अनेक जिल्हे मिळून एक राज्य. पण या राज्याचं भूमिपूजन प्रभू रामचंद्रांनी केल्यामुळे, भगवंताने केल्यामुळं या राज्याला वैभव प्राप्त झालं. या राज्याचं भूमिपूजन करणारा भगवंत असल्यामुळं या राष्ट्राला महान राष्ट्र महाराष्ट्र म्हणतात. विठ्ठल विठ्ठल राष्ट्राचं वर्णन करताना अनेक संत मांदियाळी असेल, अनेक महात्मे असतील, वक्ते असतील, याचं वर्णन करताना असं केलेलं आहे का या महाराष्ट्राचं भाग्य थोर, इथे संत जन्माला आले. इथे काय जन्माला आले? संत. पवित्र ते कुळ, पवित्र ते कुळ पावन तो देश, पवित्र ते कुळ पावन तो देश, येथे हरीचे दास जन्म घेती, येथे हरीचे दास जन्म घेती. पवित्र ते कुळ पावन तो देश, पवित्र ते कुळ पावन तो देश, येथे हरीचे दास जन्म घेती, येथे हरीचे दास जन्म घेती. महाराष्ट्राला इतिहास अनमोल आहे, पौराणिकता अनमोल आहे. येथील प्रत्येक कण ना कण भगवंत आणि संतांच्या पदस्पर्शाने पावन झालेला आहे.
परंतु महाराष्ट्राचं वर्णन करताना मला बऱ्याच वाङ्मयांमध्ये वाचायला मिळालं, महाराष्ट्राचं भाग्य थोर, इथं संत जन्माला आले, पण महाराष्ट्राचं दुर्भाग्य असं, या महाराष्ट्रातल्या माणसाला मोठं व्हायचं असेल तर त्याला मरावं लागतं. कारण जिवंतपणे हरवण्यासाठी प्रयत्न आहे आणि गेल्यानंतर हार घालायला गर्दी आहे. असताना चौका चौकात निंदा आहे आणि गेल्यानंतर स्तुतीचे पवाडे. असताना कसा हरला जाईन याच्यासाठी प्रयत्न करणारे लांबचे नाही, जवळचेच असतात. छत्रपतींना धोका मुघलांपासून कधीच झाला नाही, युरोपियन किंवा अमेरिकेपासून झाला नाही, नव्हे इंग्रजांपासून झाला नाही, निजाम कुतुबशाह यांच्यापासून, निजाम कुतुबशाह असेल, आदिलशाह असेल, यांच्यापासून महाराजांना धोका नव्हता. छत्रपतींचं वाक्य असायचं का आम्ही महाराष्ट्राच्या प्रपंचात यशस्वी झालो, पण घरच्या प्रपंचात आम्ही अपयशी ठरलो. महाराष्ट्राच्या प्रपंचात मी यशस्वी झालो, पण घरच्या प्रपंचात अपयशी का ठरलो? घरचा प्रपंच म्हणजे घर नाही, महाराष्ट्राच्या प्रपंचात आम्ही अपयशी ठरलो. मुघलांपासून कधी भीती वाटली नाही, औरंगजेबापासून आम्हाला कधी भीती वाटली नाही. औरंगजेब भित्रा आहे, तो किल्ल्यात लपून राहतो, सैन्य लढायला पाठवतो, आम्ही सैन्याच्या पुढे असतो, सैन्य आमच्या मागं असतं. आम्ही शत्रूला कधी घाबरलो नाही, आम्ही घाबरलो फक्त आप्तवर्गीयांना. माझे भाऊकीने जर मला साथ दिली, दौलतराव मोरे, खंडोजी खोपडे, कृष्णाजी बांदल या मंडळींनी जर आम्हाला साथ दिली तर आम्ही जगावर राज्य मिळू, पण आम्हाला धोका मुघलांपासून नाही, आम्हाला धोका आमच्या लोकांपासून आहे. हा इतिहास आहे आणि वर्तमान सुद्धा तेच आहे. हिंदू धर्माला मुघलांपासून भीती नाही, मुसलमानपासून भीती नाही. हिंदू धर्माला जर भीती असेल तर हिंदूंपासूनच आहे. आजही तुम्ही कुठलाही चांगला विषय काढा, त्याला विरोध करणारा मुस्लिम नाही तर विरोध करणारा आपलाच माणूस आहे. विठ्ठल विठ्ठल म्हणून महाराष्ट्राचं भाग्य थोर आहे. म्हणून महाराजांना 3 वेळा महाराजांना विषप्रयोग झाला. पहिला तुमच्या संगमनेरच्या पट्टा किल्ला विश्रामगडावर झाला, दुसरा विषप्रयोग राजगडावर झाला आणि तिसरा विषप्रयोग रायगडावर झाला. दोन्ही वेळेला वाचवणारा फकीर होता, मुस्लिम होता. आणि तिसऱ्यांदा जो रायगडावर झाला तेव्हा संभाजी महाराज जवळ नव्हते, म्हणून महाराज आपल्यातून लवकर गेले. हरवणारे लांबचे नव्हते, जवळचे होते. हे महाराष्ट्राचं दुर्भाग्य. पण महाराष्ट्र परंपरेमध्ये ज्ञानोबांची जागा आजही कुणाला घेता आली नाही, कारण ज्ञानोबा म्हणजे ज्ञानियांचा राजा आहे. ज्ञानियांचा राजा गुरु महाराज, ज्ञानियांचा राजा गुरु महाराज, ज्ञानियांचा राजा गुरु महाराज, ज्ञानियांचा राजा गुरु महाराज, हे ज्ञानियांचा राजा गुरु महाराज, म्हणती ज्ञानदेव, म्हणती ज्ञानदेव, तुम्हाईसे ज्ञानियांचा राजा गुरु महाराज, ज्ञानियांचा राजा गुरु महाराज. कौतुक करायला शिका आपल्या माणसाचं. अजून एक वाक्य सांगू का? आपला माणूस आपणच मोठा करायचा असतो. आपल्या माणसाला मी मगाशीच सांगून गेलो, आपले हरवणारे तेवढेच आपले सुद्धा मोठे करणारे आहेत की. म्हणून आमचे रोहिदास महाराजांचं गायन गोड खूप मस्त असतं. मला पत्रिकेत वाचल्यावरच आनंद झाला. आज बऱ्याच वर्षाने आमची भेट होणार आहे. महाराजांचे मिळत नाही, तुम्हाला मिळालेत कारण सरांचं त्यांचं चांगलं जवळचं, प्रत्येक सरांच्या प्रत्येक कार्यक्रमात ते असतात म्हणून तुम्हाला मिळाले. आणि सरांचे
सप्ते असे साधे नाही, मस्त असं प्रसन्न वातावरण, अगदी रुबाबात राजेशाही थाटात कार्यक्रम असतात. कारण दातलीला मी पाहिलं, नंतर बऱ्याच त्या नाही का आपण मरहळला वगैरे तिकडच्या भागात तुमच्या कार्यक्रम येवल्यापर्यंत कार्यक्रमापर्यंत पाहिलं. चांगलं उत्तम नियोजन असतं. म्हणून अनमोल अशा ज्ञानोबरायांचं चरित्र, ज्ञानोबरायांचं एक वैशिष्ट्य तुम्हाला सांगतो. ज्ञानोबरायाला इतरांचा उद्धार करायला जास्त त्रास नाही झाला. रेड्याचा उद्धार करायला 2च शब्द वापरावे लागले. 2च शब्द वापरले का नाही? भिंतीचा उद्धार करायला 2च शब्द वापरावे लागले आणि प्रेताचा उद्धार करायला 2च शब्द वापरावे लागले. रेड्यामुखी वेद वदवला, गर्भध्वजांचा हरविला, शांती रूपे प्रगटला ज्ञानोबा माझा, प्रत्यक्ष पैठणी भटी केला वाद. त्यावेळेस रेड्याच्या मुखातून वेद वदवायला, रेड्याचा उद्धार करायला माऊलींनी 2च शब्द वापरले. ते 2 शब्द म्हणजे बोल, नाही का? बोल ऋग्वेद, लगेच बोलला, नाही का? पुढे बोलू. भिंतीला म्हणाले चल आणि सच्चिदानंद बाबांना म्हणाले उठा. उठा बाबा उठा, उठा बाबा. सच्चिदानंद तटा तटा तुटती बंद. सच्चिदानंद बाबांना 2 ते प्रेत जाग करायला, प्रेताचा उद्धार करायला 2 शब्द वापरावे लागले. उठा. भिंतीला म्हणावं लागलं चला, रेड्याला म्हणावं लागलं बोल. रेडा निर्बुद्ध प्राणी, त्याला उद्धार करायला त्रास झाला नाही, 2 शब्दात झाला. निर्जीव भिंतीचा उद्धार करायला जास्त त्रास झाला नाही, 2 शब्द वापरावे लागले. प्रेत मृत, त्या अवस्थेमध्ये मेलेल्या प्रेताचा उद्धार करायला जास्त त्रास झाला नाही, 2 शब्द वापरले. पण तुमच्या माझ्यासारखे शहाणे यांचा उद्धार करायला 9035 ओव्या द्यावा लागल्या. तरी आम्ही त्याच्या पुढचे शहाणे वाचायला तयार नाही. न्यायमूर्ती रानडे इंग्रजांचे सरन्यायाधीश होते आणि इंग्रजांनी त्यांना सरन्यायाधीश पदवी देऊन त्यांना बहुमानित केलं होतं. इंग्रज कोणाला आपल्या माणसाला मोठं करत नव्हते, महाराष्ट्रीयन माणसाला, इंडियन माणसाला मोठं करत नव्हते. पण त्यांचं वैभवशील असलेली बौद्धिकता पाहिल्यानंतर इंग्रजांनी त्यांना आपल्या सरन्यायाधीश, उच्च न्यायालयाचा न्यायाधीश केलं. पण रानड्यांचं दुर्भाग्य असं, त्यांना टीबी झाला 1942 साली. आणि टीबी रोगावर 1942ला महाराज औषध नव्हतं. जसं कोरोनाला आलं तेव्हा औषध नव्हतं, तसं टीबीला औषध नव्हतं. आता टीबी म्हणजे सर्दी खोकल्यासारखा झाला. त्या रोगावर औषध नाही. त्यांची तब्येत वीक होत गेली. इतके वीक झाले, त्यांना काम होईना, उभं राहता येईना, उभं राहिलं का चक्कर यायला लागली. डॉक्टरांनी रक्तनिदान केलं, चेक केलं आणि डॉक्टर म्हणाले रानडे मला माफ करा, तुमचं आयुष्य फार कमी राहिले, 1 महिन्यानंतर तुम्ही नसणार आहे. या रोगाने एवढा परिणाम झालाय शरीरावर, इतके तुम्ही वीक झाला, तुमच्या शरीरात रक्त राहिलं नाही, 1 महिन्याने तुम्ही मरणार आहे, ही तयारी ठेवा. रानडे नाराज झाले. रानड्यांनी त्या नोकरीचा राजीनामा दिला आणि राजीनामा दिल्यानंतर रानडे घरी आता चिंता करायला लागले. आता मरण कळाल्यानंतर काय चिंता लागेल, नाही तर काय होईल. लोकमान्य टिळक त्यांना भेटायला म्हणून आले. रानड्यांची अवस्था पाहिली, एवढे टेन्शनमध्ये पाहिल्यानंतर ते म्हणले, हसले. लोकमान्य टिळक हसले, म्हणजे अरे रानडे तू एवढा हळवा असेल आम्हाला वाटलं नाही. अरे मरण कोणाला चुकलंय आणि डॉक्टर काय देवे का? 1 महिन्याने तुम्ही मरणारे सांगायला डॉक्टर काय देवे का? त्याच्या हातात आहे का जग? देवाच्या हातात जग आहे. 1 महिन्यात तुम्ही मरणार आहे सांगितलं म्हणून थोडे मरणार आहेत. घाबरू नका म्हणले तुम्ही. मी मंडाराच्या तुरुंगात वेळ घालवण्यासाठी गीता वाचली आणि गीता वाचताना मी सुद्धा तुमच्यासारखा कन्फ्यूज झालो का गीतेवर अनेक भाष्यकारांनी गीतेवर टीका लिहिलेला. मग आद्य शंकराचार्य असेल, वल्लभाचार्य असेल, अनेक महान महान विद्वान लोकांनी गीतेवर ग्रंथ लिहिलाय. माझा ग्रंथाला कोण स्वीकारणार आहे? मी सुद्धा गीता लिहिण्याचं मनात आलं पण ठेवून दिलं. का ठेवून दिलं? का आता आपल्या इतकं त्या वल्लभाचार्य, आद्य शंकराचार्य यांच्या इतकं थोडे आपण बुद्धिमान आहोत, एवढे मोठे थोडेच आहोत.
पण तीच ज्ञानेश्वरी वाचताना एक ओवी माझ्या डोळ्यासमोर गेली. राजहंसाचे चालणे, राजहंस जसा डौलात चालतो तसं इतर पक्ष्यांना चालता येत नाही, म्हणून इतर पक्षांनी चालायचं सोडून दिलं का? नाही का? रोहिदास महाराजांसारखं गाता येत नाही म्हणून का बाकीच्या सोडून द्यायचं का? प्रयत्न करायचा, त्यांच्या मागं नाही पोचता येत पण मागं तर म्हणता येईल. महाराजांसारखं सगळ्यांना जमेल असं नाही, म्हणून का म्हणायचं बोलायचं सोडून द्यायचं का? भजन करायचंच नाही का? का तर त्यांच्यासारखं आपल्याला जमणार नाही. प्रयत्न करायचा. आणि मग त्या ज्ञानेश्वरीने मला मार्गदर्शन केलं, थांबू नको, लिही. आणि म्हणून गीता रहस्य नावाचा ग्रंथ जन्माला आला. आणि माझं बाळ गंगाधर टिळकांच्या नावापुढे समाजाने मला पदवी लावली, लोकमान्य बाळ गंगाधर टिळक. मी लोकमान्य कोणामुळे झालो? तर या ज्ञानेश्वरीमुळे झालं. आता तुझ्याकडे महिनाभर वेळ आहे, मरणाऱ्याचे ना जाता जाता ज्ञानेश्वरी वाच, पुढच्या जन्मात काम येईल. त्यांनी ग्रंथ घेतला आणि जेवण झाल्यानंतर ते वाचायचे. पहिल्या दिवशी ग्रंथ वाचायला घेतला आणि पहिल्या डोळ्यासमोर ओवी गेली. ओम नमो ज्याध्या वेद प्रतिपाद्या जय जय स्वसंवेदा आत्मरूपा देवा तूच गणेशु सकलार्थ मती प्रकाशु म्हणी निवृत्तीदासु अवधारी हे शब्द ब्रह्म शेष तेची मूर्ती सुवेश तेत वर्णव पुनिर्दोष मिरवतसे स्मृती तेच अवयव देखा अंगिक भाव तेत लावण्याची ठेव अर्थशोभा अष्टादश पुराणे तेची मणिभूषणे पदपद्धती खेवणे प्रमेय रत्नांची पदवंदनागर तेची रंगाथिलंबर तेत साहित्यवाणी सपूर्वजाळांचे देखा काव्यनाटका जे निर्धारिता सकौतुका त्याची ऋणधुणती शुद्रघटिका अर्थध्वनी. वाचताना इतके ते मंत्रमुग्ध झाले. त्या मराठीचे यमक अलंकार, त्याच्यातल्या अलंकारांची ख्याती, त्यातला रस्व दीर्घ अनुस्वार आणि त्याच्यामधले हजारो दृष्टांत वाचता वाचता इतके ते मग्न झाले. एवढा 16 वर्षाचा मुलगा एवढं विद्वत्तापूर्व ग्रंथ तयार करणारा असू शकतो का असा प्रश्न पडला. 16 वर्षाच्या मुलाने एवढं ज्ञान लिहिलंय, तेवढ्यात तितके मग्न झाले. वाचता 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 ग्रंथ खाली ठेवायला आता तयार नाहीत. जेवण झालं का वाचायला बसायचे, तासन तास वाचायचे. पहिला अध्याय संपला, दुसरा अध्याय संपला, तिसरा संपला, चौथा संपला, 17वा अध्याय चालू होता तेव्हा 10वा महिना चालला होता. रानडे 17वा अध्याय वाचत होते तेव्हा महिना होता 10वा. आणि डॉक्टरने सांगितलं होतं 1 महिन्यात तुम्ही मरणार आहे. आणि त्या डॉक्टरांना कळालं रानडे जिवंत आहेत. ते भेटायला आले. ते म्हणले तुम्ही काय केलं, कुठलं औषध खाल्लं? म्हणजे कुठलं औषध वगैरे काही नाही, वेळ घालवण्यासाठी ज्ञानेश्वरी वाचलो. पण ज्ञानेश्वरी वाचताना डॉक्टर मी एवढा मग्न झालो का मला TB नावाचा रोग झाला हे ते विसरून गेलो. आणि आज जो मी जिवंत या ज्ञानेश्वरीमुळे. विठ्ठल विठ्ठल अनमोल असलेलं वाङ्मय, त्याच्यापैकी विरहिणी प्रकरणातला माऊलींचे अनेक अभंगाचे प्रकार आहेत. कुट अभंग आहेत, गवळणी आहेत, त्याच्यामध्ये चौचरणी अभंग आहेत, उत्तम 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 उपदेशपर अभंग आहेत. पण विरहिणीचा विषयच वेगळा आहे. अभंगाचं पहिलं चरण आहे. पाचा धामाचा घोंगडा नेसीन, पाचा धामाचा घोंगडा नेसीन, उरली मोठ ते मी जेवीन गे बाई, उरली मोठ ते मी जेवीन गे बाई, कामारी 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 बघून, कामारी 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 बघून, उरले मोठ मी जेवीन गे बाई, उरली मोठ ते मी जेवीन गे बाई.
म्हणतात, या विरहिणीतून विरह व्यक्त करताना मी पंढरीनाथाची पत्नी होईल आणि तो माझा पती असावा. पत्नी होणं म्हणजे स्वातंत्र्याकडून पारतंत्र्याकडे वाटचाल. आपल्याला स्वातंत्र्य पाहिजे असतं, पारतंत्र्य नाही. स्वातंत्र्य माहेरी स्वातंत्र्य आहे. कधी झोपायचं, कधी उठायचं, काय खायचं, कोणाशी बोलायचं, कोणाशी नाही बोलायचं, किती जोराने हसायचं, कसं राहायचं, कुठला पोशाख घालायचा, याला कशालाही तिला बंधन नाही. पूर्ण मोकळी आहे. म्हणून आजीवरी होती मी मोकाट. माऊली म्हणतात आजपर्यंत मी मोकाट होते. पण घडलं काय, पंढरपूरचा निळा लावण्याचा पुतळा विठो दिखेला डोळा बाह्यांनो. आणि त्याला पाहिल्यानंतर वेधले व मन तयाची गुणी. तो पाहिल्यानंतर त्याच्यावर माझं मन पाहिला पाहिला नंदाचा नंदन, पाहिला पाहिला नंदाचा नंदन, पाहिला पाहिला नंदाचा नंदन, पाहिला पाहिला नंदाचा नंदन, पाहिला पाहिला नंदाचा नंदन. पाहिला पाहिला नंदाचा नंदन, पाहिला पाहिला नंदाचा नंदन, नंदाचा नंदन. पंढरपूरचा निळा लावण्याचा पुतळा विठो दिखेला डोळा बाह्यानो. वेधले व मन तयाची गुणी. त्याच्यावर माझं मन बसलं. आणि मग काय म्हणायला लागलं, रूप पाहता लोचनी सुख झाले व साजनी, तो हा विठ्ठल बरवा, तो हा माधव बरवा. सख्यांना मी म्हणायला लागले मला तो खूप आवडला, मला असं वाटतं त्याच्याशी लग्न करावं. आता मैत्रिणी मग व्यक्त करतात, कसा आहे, तुला काय आवडला, काय त्याच्याकडं काय आहे, त्याच्याकडं रूप आहे का, त्याची नोकरी आहे का, कसा आहे काय, तुला तू काय पाहून लग्न करणार, किती काळ आहे. जसं ज्ञानोबरायला विरहिणीमध्ये म्हणतात का, तो असे ना का काळा ठाईचाची काळा अनादि बहु काळा, म्हणून वेदात चाळा लावी लागे माय. त्याला रंगाकडे पाहून नाही मी लग्न करत, त्याचे गुण नाही का, त्याचं रूप पाहून नाही लग्न करायचं मला, त्याचे सद्गुण पाहून मी त्याच्याशी लग्न करते. सख्या म्हणायला लागल्या लग्न करशील पण तो किती गरीब आहे, ना त्याचा फ्लॅट, ना त्याची जमीन, नाही त्याच्याकडं काय तुला खायला व्यवस्थित, नाही तुला परिधान करायला महागातली कपडे, नाही त्याच्याकडे दागिने, तुला काय आवडला तो. माऊली म्हणतात नाही का नसेना का त्याच्याकडं काही, त्याचे सद्गुण तर आहेत ना, परंतु नाही त्याच्याकडे. मला 15,000ची पैठणी त्याने मला घेतली, पण तो मला नाही म्हटलं तरी साधं 5 दमडीचं साधं 100 रुपयाचं तर लुगडं आणीन. त्याला तशी बायको ठेवता येईल का. समाजात वागताना लोक म्हणतील ज्याला बायको नीट सांभाळता येत नाही, हा काय गावात वरुबाबात बोलतोय, याला काय भाषा करतोय, काय बाजीरावपणा दाखवतोय, काय मोठेपणा करतोय, स्वतःच्या बायकोला लुगडं घेता येत नाही याला. त्याच्या स्वतःच्या नावाकरता गावाकरता इज्जती करता तो मला तशी नाही. नसेल 15,000ची पैठणी, साधं तर लुगडं घेईन, 5 दामाचा घोंगडा नेसेन, घोंगडी सारखं जाड भरड लुगड, पण तो मला घेतल्याशिवाय राहणार नाही. नसेल का त्याच्या घरात खायला काही, उरले मोठते जेवी नग बाये, पण तोच नवरा मी करीन. किती स्वातंत्र्याकडून पारतंत्र्य. बघा ना तुम्ही, लग्नाच्या अगोदर ती मोकळी, कुठले कपडे घालायचे बंधन आहे का. लगेच तिला लग्नामध्ये साखरपुड्यामध्ये दागिने देतात. पहिली देतात जोडवी. जोडवी का देतात, जोड टिकायची असेल ना तर पाऊल व्यवस्थित पडलं पाहिजे. इथून पुढे तुला पावलाकडे लक्ष ठेवावं लागेल. आता धांदरटपणा सोडून दे, पाऊल चुकता कामा नये, पावलावर लक्ष राहावं, कारण ही जोड टिकवायची म्हणून जोड नाही का, जोडवी. त्याच्यानंतर पायामध्ये तोडे. पहिले आमच्या आईच्या पायात तोडे असायचे. आता आजही ते आम्ही म्हणजे आठवण म्हणून आमच्या घरात जवळजवळ मला वाटतं अर्धा किलोचे असायचे. हो महाराज, अर्धा किलो चांदीचे जुने शिंदेशाही, आमची आई सांगते शिंदेशाहीच्या प्रकारचे ते काय तोड्याला नाव होतं. तर ते तोडे, चांदीचे तोडे पायामध्ये, का तर त्या बेड्या बंधन. कंबरेला कंबरपट्टा, कंबर कसून काम करावं लागेल.
बाजूबंद, पूर्वी याळा असायच्या चांदीच्या, बाजूबंद काय सांगतात, बाहुबळात ताकद आणून काम करावं लागेल. पण कानातले सोन्याचे कुंडल मात्र बापाने द्यायचे. शास्त्रीय त्याला आधार किंवा शास्त्राने सांगितलं काही नाही बापाला त्याला देता आलं चालेल, पण मुलीच्या कानामध्ये कमीत कमी सोन्याचे कुंडल द्यावे हे शास्त्रीय कारण आहे. कारण बापाला असं सांगायचं असतं, बाळा सासरची 21 कुळं, माहेरची 21 कुळं मिळून 42 कुळांचा तुला उद्धार करायचा आहे. सासरी गेल्यानंतर तू तिथे अशी राहा का माझ्या कानावर सोन्याची वार्ता यावी म्हणून तुझ्या कानात मी सोन्याचे कुंडल देतो. असा त्या सोन्याच्या कुंडलांचा अर्थ आहे. गळ्यामधलं मंगळसूत्र काय सांगतं, काळे मणी जास्त आहेत पण सोन्याचे मणी कमी आहेत. काळे मणी असं सांगतात, संसार दुःखमुळं चहूकडे इंगळ किंवा दुःख बांधवडी आया, संसार दुःख बांधवडी आया, संसार सुखाचा विचार नाही कोठे. इथे काळे दिवस, दुःखाचे दिवस जास्त आहेत, सोन्याचे दिवस कमी आहेत. 2 वाट्या पती पत्नीचं प्रतीक आहे. एक वाटी सांगून जाते हळदीची, एक वाटी कुंकुवाची आहे. आणि काळे दिवस म्हणजे दुःखाचे दिवस जास्त आहेत, सुखाचे दिवस कमी आहेत, म्हणून सोन्याचे मणी कमीत, काळे मणी जास्त आहेत. अशा मंगळसूत्रात तुम्ही अडकलेले आहात. याला मंगळसूत्र का म्हणतात, धर्माला अनुसरून घेतलेला भोग आणि धर्माला अनुसरून केलेला ग्रस्ताश्रमातला दोघांचा प्रवेश, याला शुभ मंगल विवाह सोहळा असं नाव दे. याला शुभ मंगल सोहळा असं म्हटलं. म्हणून या शुभ मंगल प्रसंगी तुझ्या गळ्यामध्ये हे मंगळसूत्र अडकवलं जाते आणि मग मस्तका कुंकू लावलं जातं. ते लाल रंगाचं, सर्व दागिने सौभाग्याचा अलंकार आहे, पण हे सगळे दागिने घातल्यानंतर, कुंकू लावल्यानंतर सौभाग्य पूर्ण होतो. तो सौभाग्याचा पूर्ण विराम आहे. म्हणून पूर्वीच्या काळी ह्या जुन्या जेवढ्या आया आहेत त्या अशा कुंकू लावायच्या, नाही का, मेन लावायचं त्याच्यावर कुंकू आमची आजी असं मोठं कुंकू लावायची. आजीला विचारलं एकदा, मी एवढं मोठं कुंकू का लावते? ती म्हणाली, महाराज जेवढं मोठं कुंकू लावेल तेवढं मोठं आयुष्य नवऱ्याचं वाढतं. नवऱ्याचं आयुष्य मोठं असावं म्हणून आम्ही मोठं कुंकू लावतो. आता पुढचं बोलू का? आता तुम्हाला मला काय बोलायचं, तुमचं पाठ झालं नाही का? आता तुमचं कुंकू पाहायचं म्हणजे ते दुर्बिणीने पाहावं लागतं, लावलंय का भाऊ. आणि त्यातल्या त्यात आता आली टिकली. कुंकू तर गेलंच म्हणा, आता चला भाऊ आधुनिकता आहे, भेसळ आहे, लावता त्याच्याबद्दल दुःख नाही. मला टिकलीवर जास्त बोलता यायचं नाही, कारण मी आता येताना, घरी येताना बाहेर निघालो, गाडीत बसलो, पाण्याची बॉटल नव्हती. बायकोनं म्हणलं पाण्याची बाटली आण. तिने घाई पाण्याची बॉटल घेऊन आली आणि तिच्याकडे पाहिलं तर मस्तकाला काहीच नाही. म्हणलं अरे काहीच नाही, तू तसं बाहेर निघालोय, मस्तकाला काहीतरी शगुन नाही वाटत, ते काहीतरी लाव. ती थोडी पुढं सरकली, भिंतीला चिटकवलेली होती, अशी ओढली नाही का, अशीच ओढली आणि अशी लावली. कशी लावली? अशी ओढली अशी चिटकवली नाही का, अशीच नाही का. आता ते म्हटलं काय केलं ग? म्हणते काय नाही, टिकली लावली. काय केलं? अरे म्हणलं कशी लावली? म्हणजे ओली करून लावली. म्हणलं कशाला ओली गेली? म्हणजे थुंकीनी. म्हणलं लावती कोणाच्या नावाने? टिकली लावती कोणाच्या नावाने लावती? म्हणजे तुमच्या. म्हणलं मग थुंकी कोणाला लावली? माझा टिकली लावायला तुम्हाला भगिनींना विरोध नाही, पण ज्याच्याने सौभाग्य तुम्हाला मिळालं, ज्याच्यामुळे तुम्ही सौभाग्यवती आहात, त्याच्यासाठी तुम्ही आयुष्य अर्पण केलंय, त्याला तरी घरातल्या घरात थुंकी लावू नका नाही का. विठ्ठल विठ्ठल एवढा मोठा त्याग आहे तिच्याकडे. आता स्वातंत्र्याकडून पारतंत्र्याकडे वाटचाल करताना कुठल्याही लग्नामध्ये तुम्ही तिथे गेल्यानंतर बघा, स्टेजवर येईपर्यंत एक आडनाव आहे. महाराज स्टेजवर येईपर्यंत ती गोसावी आहे. गोसावीचे ना येईपर्यंत. येताना गोसावी मोकळीची, गोसावी म्हणजे मोकळा. विठ्ठल विठ्ठल येताना ती एक आडनाव आहे, पण स्टेजवर उतरताना दुसरं आडनाव आहे. आमच्याकडे आता परवाच्या दिवशी एक लग्न झालं, ब्राह्मण समाजात होतं. तिचं माहेरचं आडनाव होतं उदास, सासरच होतं घायाळ. हा, येताना स्टेजवर येईपर्यंत ती उदास होती. स्टेजवर येताना उदास, पण स्टेजवर उतरताना ती घायाळ झाली होती. किती बदल आहे. म्हणजे येताना ती गायकवाड आहे, पण उतरताना गायकवाड नाहीये. किती बदल करावा लागतो.
स्वतःचं आडनाव, स्वतःचं नाव, आईने एवढं प्रेमाने नाव ठेवलंय, बापाने एवढं प्रेमाने अगदी लोकांना व्हॉट्सअपला पाठवलं, बाबा मला मुलगी झाली, नाव काय ठेवू, नाव सुचवा. बऱ्याच कमेंट्स आल्या, त्याच्यातून मग त्याने पुस्तकं ग्रंथ वाचले, मग त्याच्यातून सापडलं यांनी वेदांती लक्ष्मी ठेवलं. आता एवढं चॉईस करून ठेवलेलं नाव एका क्षणात तिकडचे लोक म्हणले आमच्या घरात पहिल्यांदाच आली लक्ष्मी. म्हणले आता ती म्हणली मला नाही आवडत, ते म्हणले आवडू न आवडू आमच्या घरात लक्ष्मी ना लक्ष्मी. तिची आवड राहिली का स्वतःच्या नावात सुद्धा किती पारतंत्र्य. आता ती इकडे आल्यानंतर त्याला आवडते मेथीची भाजी, हिला आवडते शेपू. आता हिला शेपू आवडते म्हणून तिने केली, तो म्हणला आपल्याला शेपू आवडत नाही, परत ही शेपू करायची नाही तर तुम्ही जेवणार नाही. ती म्हणली मला शेपू आवडते, त्याचं काय. ते म्हणले तुला शेपू करत जा, मला मेथी करत जा. ती म्हणली आता 2-2 भाज्या कुठं करतात, तुम्हाला जे आवडतंय तेच मला. तो म्हटला माझ्या मित्राचा सत्यनारायण चाल, तिने निळ्या रंगाची साडी घातली, निळ्या रंगाची चप्पल घातली, निळ्या रंगाची टिकली लावली, सगळं मॅचिंग पर्स वगैरे सगळं तयार झाली. आणि तेवढ्यात तो आला, मला आवडलं का, म्हणले निघा. तेवढ्यात तिचा तो पोशाख पाहिला, म्हटलं तो हे काय ड्रेस घातलाय, हे काय साडी घातली. माझ्या मित्राच्या आपण एवढ्या मोठ्या फंक्शनला चाललोय आणि ही साडी घातली निळ्या रंगाची, तो निळा रंग तर आवडत नाही, तुला तो ड्रेस आणलाय तो घाल. ती म्हणली अहो ड्रेस कसा घालता येईल, लोक काय म्हणतील, तुला काय करायचंय. मी म्हणतोय ना घाल, अहो लोक काय म्हणतील, तुला काय करायचंय. अहो सासूबाई काय म्हणतील, तुला काय करायचंय. अहो बाबा काय म्हणतील, तुला काय करायचंय. अहो भाऊकी काय म्हणेल, तुला काय करायचंय. मी आहे ना. गाव काय म्हणेल, आपण काय शहरात राहतो का, हा पोशाख नाही घालता येणार. तुला सांगितलंय ना मला आवडतंय म्हणून घाल, गावासाठी नाही, बापासाठी नाही, आईसाठी नाही. मी सांगतो तसं घाल, कोण काय म्हणतं ते म्हणू दे, पण मी सांगतोय ना. म्हणली मला नाही आवडत, म्हणजे तुला नसेल आवडत तर येऊ नको. पण आता त्याच्या आवडीसाठी घालायचीच वेळ आली. किती पारतंत्र्य. ना स्वतःचा पोशाख घालायचा, ड्रेस घालायचा स्वतःची निवड, ना खाण्याची निवड, ना बोलायचं कोणाशी त्यालाही बंधन. किती पारतंत्र्य असतं पत्नीला. आणि आम्ही बायकोला म्हणतो तुला काय येतंय नाही का. आपल्या एक जुन्या लोकांनी तर बरं का, आता अवघड आहे म्हणा, पूर्वीचं सांगतो, पूर्वीच्या लोकांनी जनावराला कमी मारलं एवढं बायकोला मारलं. बायको म्हणजे फक्त गोलाम, याच्या पलीकडं काय रे. माझ्या वयाचे जेवढे आहेत मला एक सांगा, आपल्या आईला आपल्या बापाने कधी फिरायला नेलं का हो. मी आता 53 वर्षाचा आहे. माझ्या बापाने कधी माझ्या आईला फिरायला नाही नेलं, तिला कधी विचारलं सुद्धा नाही तुला काय पाहिजे. आमच्या बापाने आईला एकच केलं, फक्त शिव्या, आणि 50 वेळा तिच्यावर धावून गेला, फक्त तांब्या लवकर पाण्याचा भरून दिला नाही. काय केलं अजून सांगू. तिच्याही बापाने तिला कधी फिरायला नेलं का आपल्या आईला. आपल्या आईला तिच्याही बापाने कधी फिरायला नेलं नाही, आपल्याही बापाने कधी फिरायला नेलं नाही. आपण तरी मला वाटतं फिरायला न्यावं. आता आपला काळ चांगला आला, आपल्या प्रत्येकाकडे गाडी आली. नसेल तुम्हाला वेळ तर ड्रायव्हर द्या आणि सांग आईला पंढरपूरला घेऊन जा आणि 2 दिवस मुक्काम करून तिला घेऊन या. तिच्याबरोबर तिची मुलगी द्या, फिरून येईल. तिला नाही मिळालं तिच्या बापाबरोबर फिरायला, नाही मिळालं आपल्या बापाबरोबर फिरायला, पण आपण फिरून आणायला काय हरकत आहे. विठ्ठल विठ्ठल. किती पारतंत्र्यामध्ये तिला स्त्रीला जीवन जगावं लागतं आणि मग त्याच्यानंतर तिला सौभाग्य प्राप्त होतं. एवढं सौभाग्य प्राप्त करायला, एवढं वागायला, तिला पतिव्रता शब्द पाळायला आयुष्यभर पारतंत्र्य. आता हे बघा, जेवढ्या पदर घेतलेल्या आया आहेत, या माझ्या आईच्या वयाच्या आहेत, माझ्या बहिणीच्या आईच्या वयाच्या जेवढ्या आहेत, त्यांनी आता डोक्यावर पदर घ्या. माझं परवा व्याख्यान होतं कॉलेजवर, त्यांनी सांगितलं संस्कृती आणि संस्कार या शब्दावर बोला. त्यांना मी म्हटलं बाबा, संस्कृती परंपरे येते, संस्कार परंपरेने नाही येत. संस्कार होत असतात, संस्कार करावे नाही लागत महाराज, संस्कार होत असतात. तुम्ही मृदुंग वाजताना तुमचा मुलगा रांगत रांगत येणार, तुम्ही ज्या शाईपुढच्या बाजूने थाप मारली तो मारणार. सांगावं लागलं का या बाजूनेच आवाज चांगला येतोय, त्याने तुमचं परंपरा तुमच्याकडे पाहिलं आणि परंपरेने येते ती संस्कृती. आणि संस्कार करावे लागत नाही, संस्कार होत असतात. संस्कार कसे होत असतात. पिता हा पिता असावा, पिता हा पिता असावा. पिता जर पिता असेल तर त्याने कसं म्हणावं, पप्या न पिता घरी यावा. कळला का संस्कार.
पिता हा पिता असावा, पण पिता जर पिता आहे तर त्याने सांगता येईल का न पिता घरी यावा? त्याच्याकरता पिता हा पिता नसावा, पण तो पिता असावा. कळतं का माझं? पिता का बहुपिता? विठ्ठल विठ्ठल. म्हणून त्यांना मी व्याख्यानात सांगितलं, सरळ सांगितलं, तुम्हाला संस्कार सांगू का? आता घरी जा, आजी ओट्यावर बसलेली असेल, तिला म्हणा थांब तुझा फोटो काढतो. आजीला काय म्हणा, थांब आजी मी तुझा फोटो काढतो. ती म्हणा थांब रे, लगेच फोटो काढू नको. मग ती असा पदर घेईल, अशी जरा थोडीशी सावरून धरेल आणि म्हणा आता फोटो काढ. तिला सांगावं लागलं का फोटो काढायचा आहे, पदर घे? हे सांगावं लागलं नाही, तिच्यावर तो संस्कार झालाय. चांगलं व्यवस्थित जर राहायचं असेल, बहुजनांचा मान सन्मान पाहायचा असेल आणि ठेवायचा असेल तर डोक्यावर आपण पदर घेतला पाहिजे, ही मर्यादा सांभाळली पाहिजे. हे संस्कार हे करावे लागत नाही, होत असतात. विठ्ठल विठ्ठल. म्हणून माऊली सांगतात, नाही का पतिव्रता होणं सोपी गोष्ट नाही. पतिव्रता होणं म्हणजे, पतिव्रता म्हणजे काय? तुका म्हणे पतिव्रता तिची चाले देवावरी सत्ता. तुकोबरायांची पत्नी महाराजांना जरी आपण आऊसाहेबांकडे बघताना जर रागीट स्वभावाची, तापट स्वभावाची, पण एक पत्नी काय काम करते बघा. सदैव वैकुंठ गमनाच्या अगोदर तुकाराम महाराज तिला म्हणतात, आवले मी उद्या वैकुंठाला चाललोय, चल. ती म्हणली तुम्ही या जाऊन. ते म्हणले अगं खऱ्या वैकुंठाला चाललोय आणि ही जागा मला तुझ्यामुळे मिळाली, कारण माझा प्रपंच तू चांगला सांभाळला. माझी गंगा काशी भागीरथी यांचा सांभाळ तू केला. माझं प्रपंचात लक्ष लागलं नाही म्हणून परमार्थ झाला. त्याच्यामुळं मला ही जागा मिळते. हे माझ्यामुळं नाही, तुझ्यामुळं. आणि तुला तर माहिती, देवाने तुझ्या पायातला काटा काढला. आऊसाहेब म्हणाल्या पायातला काटा काढला तर त्याने का उपकार केले का? माझ्या पायातला काटा का काढला माहितीये? तुम्ही धरलेत त्याचे पायी आणि मी धरलेत तुमचे पायी, म्हणून तो धरतोय माझे पायी. तुम्ही करता त्याची सेवा, मी करते तुमची सेवा, म्हणून तो करतोय माझी सेवा. आणि पायातला काटा काढलाय तो काय माझ्यासाठी काढला नाही, ही भाकर तुमच्यावर लवकर पोच व्हावी म्हणून काढलाय. तो तुमचा काळ्या जेवढा वरून काळा तेवढा आतून काळा, त्याचं कौतुक माझ्या पुढे करू नका. साधा परमार्थ करणारी, पण तिला अगोदर पहिली भेट आहे. लक्षात आलं का? म्हणून पत्नी ही म्हणजे का, पत्नी कुणाला म्हणतात? जी पत्नी आपल्या पतीला पतनापासून वाचवते ती पत्नी. आणि ती पत्नी सगळ्या घराला, कुटुंबाला, तुमच्या संपूर्ण जीवनामध्ये 21 कुळं, माहेरचे 21 कुळं, सासरचे यांचा उद्धार करते, म्हणून ती पतिव्रता होते. विठ्ठल विठ्ठल. गोष्ट नसते, पण पतिव्रता होणं म्हणजे आयुष्यभर पारतंत्र्यामध्ये जीवन. नवरा म्हणतात मला पारतंत्र्य आलं तरी चालेल, माझी आवड निवड माझी नसली तरी चालेल, माझ्या भगवंताला जे आवडतंय ना त्या आवडीला माझी आवड मिळून घेईल, पण तोच पती करेल. नसेल मला खायला मिळालं नाही भरपूर. पूर्वीच्या काळी या माऊल्यांनी जो पूर्वी सासुरवास काढला, काय तुमच्या हातात होतं? काहीच नव्हतं. म्हणजे टोपलं उघडून भाकरी खायची सुद्धा ताकद नव्हती. अहो ती सासू तर मी अशा पाहिल्या लहानपणी. महाराज तुम्हाला पाहायला मिळालं न मिळालं, पण मी पाहिली महाराज. ते कपाट असायचं भिंतीला, त्याला असायचा दरवाजा, त्याला ते खिडकी, ती त्याला कुलूप आणि ते म्हातारीक चावी. पाहुणा जर आला तर सुनाने म्हणायचं सासूबाई चहा करायचा आहे. मग तिने काय करायचं? 2च पाहुणे आलेत ना, 2 पाहुण्यांना 2 कप चहा करायचेत ना, मग 4 चमचे साखर द्यायची, एक अशी थोडीशी चहा पावडर द्यायची, म्हणायची कर चहा. चहा झाला. तो पाहुणा म्हटला मी काय चहा घेत नाही, हे एकच घेणार आहेत. मग 1च कप जर घेतला पाहुण्यानी आणि 1 कप जर उरला तर ती सासू म्हणायची तू नको घेऊ. सुनबाईला काय म्हणायची? तू नको घेऊ, दे मी घेते. म्हणजे तिला स्वतःचा चहा करून सुद्धा प्यायची ताकद नव्हती. एवढ्या पारतंत्र्यात तीच सकाळी स्वयंपाक करायची, तीच लोणचं काढायची, तीच सगळं घरातलं भात शिजवायची. परंतु भात झाल्यानंतर सगळं घर भात खायचं आणि तिला काय राहायचं? जळालेला भात. तिला काय राहायचं? भाकरीचे तुकडे. तिला काय राहायचं? उरलेले तुकडे. आणि मग उरलेलं खायचं, ढसाढसा पाणी प्यायचं आणि झोपायचं. पण परत करून खायचं धाडच नव्हतं. हे पूर्वीचं सांगतोय, आजचं नाही. विठ्ठल विठ्ठल. कारण कसं असतं माहिती का, हे पूर्वीचं सांगतोय, आत्ताचं नाही. अहो पूर्वी कसं होतं माहिती का, तिला दोन्हीकडं सारखंच होतं. आमची मला आठवलं म्हणून सांगतो, आता दिवाळीचा सण होता आणि आईने लाडू केले, करंजा केल्या, त्या सारणाच्या पुऱ्या बनवल्या
आणि तेलाची बाटली अशी खुंटीला अडकवताना आमच्या आईच्या हातातून पडली आणि फुटली, बाटली फुटली. आता अर्धा किलो तेल सांडलं मला. आमच्या वडिलांनी मागचा पुढचा विचार केला, अशी सणसणीत कानाखाली ओढली आईच्या. म्हणला, नालायक, अर्धा किलो तेल सांडवलं. आता पूर्वी तेल म्हणजे फार अवघड असायचं, अर्धा किलो म्हणजे फार सांडलं. म्हणजे आता डबा सांडल्याचं दुःख आहे, अर्धा किलो तेवढं सांडलं. हो, आता डबा सांडला तर काही टेन्शन नाही. पण ते सांडल्यानंतर आईला असं वाईट लागलं. सणासुदीलाच माझ्या हात टाकला. ती म्हणली, तुम्ही माझ्या हात टाकला ना, मला नाही राहायचं तुमच्या इथं, मला राहायचंच नाही. तुम्ही माझ्या हात टाकला ना, मला नाही राहायचं. माझ्या आईने पिशवी भरली, निघाली. आता आईच्या मागं आम्ही रडत रडत निघालो. आता मी 3रीला होतो, माझ्या बहिणी पुढच्या वर्गात होत्या. आम्ही सगळी लहान चिली पिली तिच्या मागं रडत रडत, आई रडत रस्त्याने तिच्या मागं, आम्ही रडत. तिला कोणी आईने कोणाचा हात धरायची, कोणाची सोडायची. ती म्हणायची, तुम्ही जा, मला नाही, माझ्याबरोबर नाही यायचं, चला निघा. परत तिच्या मागं चालत 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 मामाच्या घरी जुन्नरला पोहोचलो. दुपारी 3 वाजता पोहोचलो. पोचल्यानंतर आजीला सगळं सविस्तर सांगितलं. आजीने मग आम्हाला सगळ्यांना खायला प्यायला केलं. व्यवस्थित जेवणं बिवणं झाली. आम्ही खेळायला लागलो. गोट्यावर आम्ही खेळतोय. संध्याकाळी आमचे आजोबा शेतातून आले आणि आल्यानंतर ते म्हटले, काय रे तुम्ही मधीच आले, भाऊबीजेला यायचं तर लवकर आले, वा बरं झालं लवकर आले. आणि तेवढ्यात घरात आले ना, आईला पाहिल्यानंतर ते म्हटले, अगं तू आली काय गं पुरी? आमच्या आईला म्हटलं, तू पण आली? हो म्हणजे आली. का आली मधीच? आत्ताच लगेच मी आलो असतो न्यायला. मग आजीने सांगितलं, तिच्या नवऱ्याने तिला मारलं, ती निघून आली. आमचे बाबा म्हणले, एक काम कर, चांगलं जेवायला कर, पोरांना खायला कर चांगलं. संध्याकाळी डाळ भात चपाती जेवण बिवण झालं. 8:30ला जेवलो महाराज. आणि आमचे आजोबा म्हटले, पुरी जेवली का तू? म्हणली, आई म्हणली जेवली. तुझी पोरं? जेवली. म्हणले, मग आता निघा. आमची आजी म्हणली, कुठं? तिच्या घरी. कुठं निघून आली म्हणजे काय? निघून कशी आली तू? निरोप पाठवला असतो तर न्यायला आलो असतो, तू निघून आली ना. माझा तू अपमान केला. माझं गावात नाव आहे, माझ्या गावात माझ्या भावकीत नाव आहे. माझी पोर निघून येते म्हणजे काय? जिथं दिली तिथंच मेली. तू आली कशी काय निघून? चल लगेच तुला निघून घालतो. आजी म्हणली, अहो रात्रीचं सकाळ सुद्धा नाही, आत्ताच बैलगाडी जोडली आणि आम्ही लहान लहान होतो, असं उचललं म्हाताऱ्याने, असं प्रत्येकाला त्या गाडीत टाकलं. त्या आईला असा हात धरला, म्हणजे बस जिथं दिले तिथे मेली, परत निघून नाही यायचं, चला. रात्री 10:30 पावणे 11ला आम्ही ओझरला पोहोचलो. आता आमचं काय लई नीट स्वागत झालं असं. आता ते काय सगळ्यांनी काय आरती, आजी काय आमची सासूबाई काय ताट घेऊन उभी राहिली असं, सून आली म्हणून. आता आल्यानंतर ती गाडी पाहिल्यानंतर, त्या घुंगरमाळा गाडी पहिल्यांच्या वाजल्यानंतर घरातले सगळे बाहेर आले आणि आम्ही भरभरा गाडीतून उतरलो. आम्ही आजीक गेलो, आजोबांक गेलो, बाबांक गेलो. आणि तेवढ्यात आमच्या आईला कोणी म्हणलं नाही आत ये का बस का. तिने अशी मान खाली घातली, ती पिशवी घेतली, घरात गेली. कोपऱ्यात तो भांड्यांचा ढीग होता, ते गमेलं उचललं, आवरात गेली, भांडी घासायला आमची आई लागली. पण आमच्या आजोबांना कोणी विचारलं सुद्धा नाही. पाहुणं पाणी प्या, चहा घ्या, विचारलं सुद्धा नाही. बाबांनी लगेच गाडी वळवली, ते पुढे गेले. पण माझे वडील थोडेसे पुढे जाऊन म्हणले, मामा थांबा, पाणी तरी घ्या. ते म्हणले, पाणी पिण्यासारखं काय राहील? तुम्ही माझ्या पोरीवर हात टाकला, पाणी पिण्यासारखं आहे का जावाई बापू? बापू, मला आजोबांचा शब्द आजही आठवतोय, बापू. बायकोला मारण्याच्यात पुरुषार्थ नसतो, स्त्रीला मारण्यात पुरुषार्थ नसतो. गड्याने गड्याला मारायचं असतं. गड्याने गड्याबरोबर हात जर टाकला तर त्याच्यात पुरुषार्थ आहे. बायकोवर हात टाकण्यात पुरुषार्थ नाही. म्हातारा झालो मी, अजून माझ्या बायको कधी हात टाकला नाही. तुम्ही माझ्या मुलीवर हात टाकला. आम्ही खानदानी माणसं म्हणून पोर लगेच घेऊन आलोय. पण लक्षात ठेवा, म्हशीची शिंग म्हशीला जड नसतात, पण जगायचं इज्जतीसाठी म्हणून आणून घातली. काय वाक्य वापरलं मला लहानपणी आठवते. 3रीत असताना म्हातारा काय म्हणलं आमचं, म्हशीची शिंग म्हशीला जड नसतात, पोर सांभाळायची अवघड नाही, पण समाजातून नाव कमी होऊ नये, मान खाली घालायची वेळ येऊ नये म्हणून आणून घातली. परत माझ्या वडिलांनी आमच्या आईवर हात टाकला नाही. पूर्वी कसं होतं यांचं, सासरी तेच आणि माहेरी तेच. तिकडे गेलं तर कोणी आपली बाजू घेत नव्हतं आणि सासरी कोणी घेत नव्हतं. मग तिचं असं असायचं, जिथं दिली तिथंच मेली आणि मरायचीच नाही का. काय मिळत होतं खरं सांगतो तुम्हाला. आता असं नाही बरं, आता असं राहिलं नाही. खूप चांगला काळ आहे. तासाला फोन असतो आईचा, कुठे गेला तू नवरा, तुझी सासू कुठे काढली, तो थेरडा कुठे गेलाय,
तो घरातच गाडलाय का? त्याच करीत बस तू मर. तुम्हाला 100 वेळा सांगितलं पुण्यात फ्लॅट घ्या तिथं जा राहायला, तुम्ही इथंच गाडलेत अजून. तुझा नवरा शहाणा नाही ग? तुझा नवरा शहाणा असता तर कशाला एवढं पाहायला मिळालं असतं? त्याला घराच्या बाहेर काढ का सगळं आपोआप होईल. तो मूर्ख आहे, तुला अक्कल नाही. आणि तुला अक्कल नाही का नवऱ्याला कसं ताब्यात धरायचं? तू अशीच मर. हे तासाला जर गणित असेल तर काय मजा आहे. म्हणून आता सासूरवास सुनला नाही, आता सासूरवास सासूला आहे. विठाल विठाल. पतिव्रता वेळ पूर्वीचा काळ फार वेगळा होता. काय काय जीवन जगल्या माझ्या आया. या माझ्या मावल्यांचं पूर्वीचं आयुष्य जर सांगितलं ना डोळ्यात पाणी येईल मित्रांनो. आमची आई नदीवर भांडी घासायला जायची. भांडी घासायला गेलं का ती शेजारची काकू आलेली असायची. ती हांड्यामध्ये शेंगदाणे गुळ घेऊन यायची, नदीला बसून खायची. तर आमची आई म्हणायची, का ग रात्री उपाशी झोपल्या आत्या, सगळे जेवून गेले, काय राहिले मला? शेंगदाणे दुसरीकडे जाऊन फोडल्या शेंगा आणि गुळ चोरून आणलाय. असं वाटतं आत्या मरून जावं. आमच्या आईला म्हणायची, इथं काम चुकल मरल पण काम चुकणार नाही एवढं काम आहे. आणि आत्या मला असं वाटतं मरून जावं. आमच्या आई म्हणायची, काम मरत नाही तर पुढे जायचं जीव द्यायचा. इथं खोल पाणी, इथं द्यायचं जीव, काय मरायचं, त्याला काय घाबरायचं, कशाला एवढा हाल काढते, जा मरून. ती म्हणायची, तुम्ही कशाला सांगावं लागतं आत्या, रोज मनात येतं मारावा पण मला मरता नाही येत. का ग पोरांमध्ये जीव अडकतो का? पोरांमध्ये जीव अडकला तुझा? पोरांमुळे माया सुटत नाही का? ती म्हणाली, अजिबात नाही. पोरं काय बाळंतीन जाती तरी पोरं मोठी होतात, तसं काय नाही. माझ्या पोरांना त्यांचा सांभाळ होईल तसंही काही नाही. माझ्या पोरांचं चांगलं होईल. आता मोठी झाली पोरं, उद्याही मी मेले तर माझ्या वाचून काय राहणार? माझ्या नवऱ्याचं राहणार नाही, माझ्यासाठी कोण रडणारही नाही आत्या, माझ्या वाचून काही राहणार नाही. मग आमच्या आई म्हणायची, का मरत नाही मग, का त्रास काढी ती? ती म्हणायची, आत्या मला मरता नाही येत. का ग? ती म्हणायची, बापाच्या नावासाठी. मला का मरता येत नाही? फक्त माझ्या बापाला माझ्यामुळं मान खाली घालायची वेळ येऊ नये ना म्हणून जगते आत्या. माझ्या बापाला अशी वर मान करून चालता यावं ना म्हणून जगायचं आत्या. म्हणून उरले मोठ ते जीवीन ग बाई, म्हणून उरलं सुरलं खाईल पण ह्याच घरात राहील. मग जेव्हा मरणी तेव्हा मरण, जेव्हा मला मरणी त्याला न्यायचं तेव्हा नेईल, पण तोपर्यंत बापाच्या नावासाठी जगन, उरलं सुरलं खाईन आत्या पण इथंच मी राहील. किती मोठा त्याग आहे. आता असं नाही राहिलं नाही का? आता असं आहे का? आता बरं का, माझ्या मुलीच्या वयाच्या ज्या मुली त्यांना पाया पडून विनंती. सकाळी माझ्या मुलीचा पुण्यातून फर्ग्युसन कॉलेजला माझी मुलगी कामाला फर्ग्युसन कॉलेजला शिकते ती. तर तिचा मला फोन आला, किरण महाराज. मला म्हणली, पप्पा मला 1500 रुपये पाठवा. मी 2500 पाठवले फोनपेने. तिचा परत फोन आला, पप्पा एवढे कशाला पाठवायचे, मला 1.5 लागत होते. कशी मुलगी आहे, एवढे कशाला पाठवायचे पप्पा, मला 1.5 लागत होते, 2.5 कशाला पाठवले? मी म्हटलं खर्चायला राहते, लागले तर परत तुला मागायचेत ना, जपून पैसे वापरा, एवढं बोललो. आता इथं मुलाला पाठवले असते का एवढे? आता त्यांनी का मला 1.5 सांगितले असते का? तो म्हणला असता 4000 रुपये पाठवा, मला खर्च आहे. मुलावर जेवढा विश्वास नाही तेवढा मुलीवर बापाचा विश्वास. मुलांवर विश्वास नाही बापाचा, मुलगा फसू शकतो. अरे मुलगा गेला, एकुलता एक मुलगा गेला तरी बाप रडणार नाही. पण पोरीला लग्नातून निरोप देताना किती कठोर हृदयाचा बाप असू द्या, अगदी तो राक्षस असू द्या, दक्षासारखा राक्षस, कण्वासारखा ऋषी शकुंतलेसाठी रडला, या महाराष्ट्राचा जाणता राजा सकुबाईसाठी रडला. आज किती कठोर हृदयाचा बाप असू दे, मुलीच्या लग्नात निरोप देताना त्याचे नाही कधी डोळे भरून आले. स्वतःची आई गेली, स्वतःचा बाप गेला, स्वतःचा सक्का भाऊ गेला तरी त्याच्या डोळ्यात पाणी आलं नाही. पण मुलीला निरोप देताना त्याचा कंठ दाटून येतो, तो घरात पळत जातो, पलंगावरची उशी उचलून त्या उशी खाली धुमसून धुमसून रडतो तो मुलीचा बाप. एवढा हृदयाला पाझर त्याला त्या आपल्या मुलीच्या त्यागाने होतो, एवढं मुलीवर प्रेम करणारा बाप. पण जर मुलीने बापाला जर फसवलं ना, मुली फसवतात महाराज. आता
सांगू, मी आमच्या विघ्नर मंदिरात जर बसलो ना, त्या कॉलेजला गेलेल्या मुली सॅग टाकलेली, तो रुमाल बांधलेला, ते कार्ट बरोबर आणलेलं, त्या कार्ट असं त्याच्या दात सगळे किडलेले कुरतडलेले दात, ते गुटक्याने अगदी तोंडाचा वास येतोय, वाढलेली दाढी, कानातल्या बाळ्या, असलेला मोबाईल, त्याच्यानंतर त्याने तिच्यासाठी केलेला खर्च. आणि जेव्हा त्या पोराचा जेव्हा ती रुमाल चेहऱ्यावरचा काढते आणि त्या मुलाचं थोबाड पाहिलं तर आपल्याला वाटतं आपल्या थोबाडात मारून घ्यावा. काय या काठीची चॉईस आहे. एवढी तू शिकली, नालायक नापास झालेल्याबरोबर मागं पळत आली. तुला चॉईसच करायचं होतं तर एखादा ग्रॅज्युएट, एखादा वकील, एखादा इंजिनियर, एखादा डॉक्टर, त्याच्याबरोबर तू आली तर काही वाटणार नाही. काय तुझी चॉईस. अगं, ज्या बापाने काय स्वप्न पाहिलं, माझं लेकरू कधी उपवाशी राहू नये, माझ्या लेकराला काही कमी पडू नये, वाटलं तर माझं आयुष्य गहाण ठेवीन, वाटलं तर सगळी प्रॉपर्टी गहाण ठेवीन, पण माझं लेकरू सुखी व्हावं याच्यासाठी बाप प्रयत्न करतो. आणि ते पोती कार्टी जेव्हा त्या बापाचं स्वप्न भंग करते ना, तिथून पुढे तिचा निर्णय पाहिल्यानंतर ती पोलिसांना सांगते, मला कोणापासून धोका नाही, मला माझ्या बापापासून धोका आहे. हे ऐकल्याबरोबर त्या बापाला असं वाटतं आता आत्महत्या करावं, मरून जावं. आणि तिथून पुढे तो बाप जास्त दिवस जगू शकत नाही. एवढा मुलींवर तुमच्यावर बापाचा विश्वास आहे. आजपर्यंत कुठल्याच बापाने आपल्या मुलीचं वाटोळं व्हावं असा विचार करून लग्न लावलेलं नाही. तो तुमचा विचार करेल का? फक्त एकच, त्या बापाच्या फक्त आज्ञेत राहा. तो तुमचं इतकं चांगलं करीन, इतकं चांगलं करीन, इतकं चांगलं करीन. वेळ आली तर तो स्वतः गहाण राहील, वेळ आली तर सगळी प्रॉपर्टी गहाण ठेवीन, पण माझ्या लेकराला काही ऊन लागू नये. पूर्वीची आई मुलीला म्हणायची, बाई उन्हाच्या आत ये. आली काही म्हणायची, आता जेवली ना जरा थांब, ऊन उतरल्यावर जा. का उन्हाच्या आत ये? माझ्या लेकीला ऊन लागू नये. का ऊन उतरल्यावर जा? माझ्या लेकीला ऊन लागू नये. 24 तास तिथं उन्हात काम करणारी लेक, पण माझ्या माहेरी आली का तिला काहीतरी सुखद आनंद मिळावा म्हणून उन्हाच्या आत ये, ऊन उतरल्यावर जा. कशासाठी? तर माझ्या लेकराला त्रास होऊ नये. आणि ते लेकरू जेव्हा ते विश्वासघात करतं ना, तेव्हा त्या बापाची काय अवस्था होते. त्याला मुलीचा बाप व्हावं लागतं. विठ्ठल रखुमाई. तेजस शशिकांत खैरनार, सूर्यवान गोपाळा खैरनार यांनी पुढे यायचं आहे. सूर्यवान गोपाळा खैरनार, तेजस शशिकांत खैरनार, ॲडव्होकेट विलास नामदेव खैरनार, चेअरमन मच्छिंद्र किसन खैरनार, रमेश विठ्ठल खैरनार, अशोक कुंडलिक खैरनार व प्रदीप लालाशेठ खैरनार यांनी त्वरित पुढे यायचं आहे. जय जय विठोबा रखुमाई, जय जय विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, जय जय विठोबा रखुमाई, जय जय विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, जय विठोबा रखुमाई, जय विठोबा रखुमाई, जय जय विठोबा रखुमाई, जय जय विठोबा. चला चला लवकर, समोर फोटो आहे. चला उभे राहा एका लाईन. इकडे या थोडे, या इकडे. पंढरीनाथ भगवान की ईश्वर महाराज की
कशी घेल ग बाये. थांबायचं का? 9 वेळ वाजली. 5-7 मिनिटं. विठाल विठाल विठाल. नाही का मला चांगलं खायला प्यायला मिळालं, पण त्याला मी सोडू शकणार नाही, कारण त्याला जे आवडेल तेच मी करील. 5 दमडीचा घोंगडा, पंचतत्वाचा हा घोंगडा, नाही का, पण मी तो त्याने दिलाय. पण माझी आवड, माझी सवड नाही. पण तो म्हणेल तसा मी एकदा का त्याची गळ्यात माळा आली, तुळशीची गळ्यात माळा आली का तिथून पुढचं आयुष्य माझं नाही त्याचं. भले मला भजी आवडतात, भले मला वडापाव आवडतोय, पण आज एकादशी आहे. विठाल विठाल उरले मोठं ते जेवीन घेवा. एक शेवटचा दृष्टांत सांगतो आणि कीर्तन आटोपतो. किती स्वातंत्र्यातून तिला पारतंत्र्यात जीवन जगताना कशी जगते. एक सत्य घडलेली घटना माझ्याच घराशेजारची सांगतो. आमची शेजारी एक आजी होता, 90पर्यंत वय होतं. 2 वर्षापूर्वी त्या गेल्या. त्या आजीचं एक वैशिष्ट्य तुम्हाला सांगतो किरण महाराज. 90पर्यंत सगळे केस काळे होते, एकही केस तिचा पांढरा झाला नव्हता. आता आपले काय सगळे पांढरेच, नाही का, कारण आपल्या केसांचा काय अर्थ राहिला नाही. आपल्याला प्रत्येकजण कलर केलेला माणूस आहे, म्हणून नाही का प्रत्येकजण काळं करतोय. केस काळे करतोय म्हणलं. विठाल विठाल. आजीला मी एकदा विचारलं, आजी सगळे केस तुझे काळे भोर आहेत, मग तुला इथं कानाच्या वर केस का नाही? आता शेवटचं फार सुंदर आहे का, जीवाचे कान कुठं आहे का, तेवढंच सांगतो. की जास्त वेळ घेणार नाही. मला लांबवलेलं कीर्तन आवडत नाही. लांबवलेलं नाही का, लांबलेलं कीर्तन, लांबलेलं आयुष्य नाही आवडत. कीर्तन काय आवडणार आहे? हा, जेवायला उशिरा येतात ते म्हणजे लांबलं बॉ. हा, ते म्हणजे आम्हाला वाटलं 8:30ला होईन, पण ते झालं बॉ. ते बॉनी ते जास्तच वेळ घेतला, नाही का. लांबवणार नाही. लांबलेलं आयुष्य लोकांना आवडत नाही. लांबलेलं आयुष्य लोक म्हणतात तुमचं म्हातारं अजूनही काय, अजूनही तुमचं म्हातारं अजूनही म्हणाय पाहिजे. अजूनही म्हातारं, अजूनही याचा अर्थ काय, मरायचंच वाट पाहतात. म्हणजे असं कुठे म्हणा अजून कीर्तन चालले का, असं नको म्हणायला. वेळेत थांबतो बरं का बाबा, कारण वेळेत राजीनामा दिलेला चांगला असतं. उगाच लोकांनी आपल्या मरायची वाट पाहिजे मग राजीनामा, त्याच्यात काय मजा आहे? कपिल देवने जेव्हा राजीनामा दिला, म्हणजे एवढ्या लवकर का दिला? म्हणजे लोकांनी मागायच्या आत दिलेलं चांगलं असतं. लोकांनी राजीनामा मागा, काय किंमत राहिली का? त्याच्या आत मोकळं व्हावं, त्याच्या आत पोरांच्या नावावर करून टाकावं. उगाच ते म्हणतं मरणपद देणार नाही, पोरं म्हणतात कधी जाते काही नाही का. त्याच्याकरता आहे ते डोळ्यासमोर होईल, काय व्हायचं ते होईल, देऊन टाकायचं, मोकळं व्हायचं आणि वानप्रस्थ घेऊन परमार्थ करायचा, देवाचा हरिपाठ करायचा, काकडा करायचा, नामस्मरणात वेळ घालवायचा, होईल ते होईल, नाही का. कसं असं म्हणून मोकळं व्हावं कधी पण वेळेत. आणि त्याच्यात किंमत असते. ज्याला वेळ समजली, त्याला जगाने वेळ सांभाळली, त्याला वेळ सांभाळते, जगही त्याला सांभाळतं. वेळ सांभाळा बरं का. एक 5 मिनिटं घेतो. आणि त्यात त्या आजीला मी विचारलं, सगळे केस तुझे काळे भोर इथं कानाच्या वर, आजी तुला केस नाहीत ग? असं इकडं मोकळंच आहे, आंबाडा एवढा एवढा बांधती, त्याच्यात फुलविला अडकवते, हरिपाठाला येते, सगळे केस काळे भोर आहेत, पण इथं केस का नाही? मग ती म्हणाली, महाराज आम्हाला सासूरवास लय असायचा, सासू तेल लावून देत नसायची. बरं, माहेरून जर तेल आणलं, ते लावताना पाहिलं तर ती सासू म्हणायची, कुठं जायचं का नाचायला? लागले का तेल लावायला? लय न खरं तुम्हाला. म्हणजे माहेरून आणलेलं सुद्धा तेल लावायचं नाही. मग महाराज केसात गुंता कचरा. आणि मग कधी माहेरी गेले तर माझी आई तपेलभर पाणी उकळायची. तेव्हा काय तुमच्यासारखं शॅम्पू नव्हता, शिकखाई वाटायची आणि मग ती भिजू घालायची, वाटून मग सकाळी रगडायची आणि मग डोक्याला लावायची, आंघोळ करायची. पण माझी आई एक तपेलभर पाणी अशी उकळायची का त्याच्या 4 बादल्या पाणी व्हायचं. आणि मग मला ती आंघोळ घालायची. आंघोळ झाली, नाले का मी केस विंचरायला, सुकवायला ओट्यावर यायची. मग माझी आई महाराज फणी घेऊन यायची. तेव्हा काय प्लॅस्टिकच्या फण्या नव्हत्या, लाकडी फण्या होत्या. अशी लांब दाताची फणी असायची, एका बाजूला आखूड दात असायचे, एका बाजूला लांब दात असायचे. मग ते लांब दातांची बाजू ती अशी हातात धरायची, अशी केस उचलून धरायची, अशी फणी टाकायची, असा हिसका द्यायची. तो हिसका दिला गुंता निघायचा महाराज. पण काही केस उपटून यायची. जी उपटून आली ती परत उगवलीच नाही. म्हणून मला कानाच्या वर केस नाही. पण ती पुढं म्हणाली, महाराज माझ्या आईने 2 कामं केली, केसाचाही माझा गुंता काढला आणि माझ्या संसाराचाही गुंता काढला.
नाही का, माझ्या आईने काय केलं, संसाराचा माझा केसाचा तर गुंता काढला, पण काढता काढता माझा असा संसाराचा गुंता काढला, मला नांदायचं नव्हतं महाराज. का नांदायचं नव्हतं? काय इथं मिळालं महाराज? सुख आहे, सुखाचा एक दिवस तरी घास गेला, काही मिळालं नाही महाराज. केस विंचरताना माझ्या डोळ्यात पाणी पाहिल्यावर माझी आई म्हणली, का रडती ग? म्हणली, आई काय घर पाहून दिले, जनावराला जीव लावतात ती लोक, पण आम्हाला जीव लावत नाही. तुझा जावई तर असा, माझा नवरा तर असा. परवाच्या दिवशी आई माझ्या पोटात लाथा घातल्या, रडले रडले आणि तशी झोपी गेले. दुसऱ्या दिवशी जेव्हा जाग आली तेव्हा मला कळालं मी जिवंत आहे. आई खरं सांगू का, ती म्हातारी सांगत होती, मी माझ्या आईला म्हटले, मला इथंच ठेवून घे. तेवढं जिथं काम करते ना सासरी, तेवढं इथं जर काम केलं ना मी मजुरीनी, माझे पैसे मागं राहतील. एवढा पैसा मी कमील. बरं, तुझ्या घरात जागा देऊ नको, मी गोठ्यात राहीन. तुझी चूल देऊ नको आई, मी गोठ्यात चूल घालीन. दूध सुद्धा देऊ नको आई, मी विकत आणीन. फक्त तुझ्या आश्रयाला ठेव. महाराज माझ्या आईचे डोळे भरून आले. ती म्हणली, बाळा कधी चापट मारली नाही, पण माझ्यासमोर तुझ्या नवऱ्याने तुला मारलं, काही करता नाही आलं. मलाही वाटतं तू त्या घरी जाऊ नये. पण खरं सांगू का बाळा, स्त्री जन्माचं सार्थक आणि शेवट सासरी जो होतो ना बाळा, तो माहेरी नाही होणार. आज मी तुला सांभाळीन, पण मी उद्या मेल्यानंतर ही तुझी भाऊजाई, माझी सून, माझ्या समोर तुझा एवढा राग करती, मी मेल्यावर किती राग करीन. तुझा निभाव नाही लागणार. तुला एक आयडिया सांगते, एक कर. काय करू आई? एखादं कार्ट होईपर्यंत जा, आणि मग त्या पोरासहित इथं आली बाळांपणाला का परत जाऊच नको. त्या पोराला सांभाळ, मोठं कर, त्याला शिकव. तो नोकरी धंद्याला लागला का तुझा निभाव लागेल, आणि त्याच्या सहित तुला मी सांभाळी. फक्त एखादं पोरग होईपर्यंत, लेकरू होईपर्यंत जा. म्हणजे काय होईल, स्त्री जन्माचं सार्थक तू आई होशील, आणि जन्माचं सार्थक होईल बाळा. फक्त आता किती दिवस त्रास काढला, 4 वर्ष त्रास काढला ना, अजून 1-1.5 वर्ष काढ. एखादं कार्ट होईपर्यंत जा. मी आईला म्हटले, मग पोरा सांभाळीन मी माहेरी आले महाराज, तर बाळणपणालाच माहेरी गेले. सासरी आले, माहेरी बाळणपणाला गेले, बाळंत झाले, आणि बाळंत झाल्यानंतर 1.25 महिन्याने तिकडची लोक मला न्यायला आली. आणि मग मी आई मला म्हटली, अगं तुला ते न्यायला आल्यात, तुझ्या सासूला सांग अजून महिनाभर येत नाही म्हणा. महाराज मी माझ्या आईला म्हटले, तुला काय कळतं का, हा दुसऱ्याचा पलिदा कळ, हे दुसऱ्याचा पलिदा कुठं नादी लागती त्या सासूच्या. ती म्हणती ना 4 वाजता जायचं, तिला सांग आपण 3 वाजता निघू म्हणावं. मला जायचं नव्हतं महाराज. माझ्या आईने गुंता काढताना म्हणाली, एखादा कार्ट होईपर्यंत जा. ते पोरग घेऊन आले आणि एवढी अडकले. वर्षाने आईने निरोप पाठवला मला, अगं वर्षाने यात्रा आली, वर्षाच्या यात्रेला अगं येते का, तुला वर्षाने फोन लावला, येते का वर्षा? ती म्हणली, आई आले असते ग, पण कार्ट आता वर्षाचं झाले. महाराज मी आईला सांगितलं, 1 वर्षाचं लेकरू झाले, मला नाही येता यायचं. मग दुसऱ्या वर्षी आईने माणूस पाठवला, त्यालाही निरोप पाठवला, नाही येता यायचं पोरग, लहानचं पाणी बिणी बदललं का सर्दी खोकला होतो, नाही येता येणार आई. महाराज पोरग 10वीला गेलं, ग्रॅज्युएट झालं, कामाला लागलं, लग्न झालं. लग्नानंतर मला आईचा निरोप आला, अगं आता तरी ये. फोन केला आईने मला, अगं ये. ती म्हणली, अगं आई आता तर येताच येत नाही. अगं काय येता येत नाही, सून आली ना. म्हणली, अगं आई आता तर जास्तच येता येत नाही. का? तिच्यावर लक्ष ठेवावं लागतं. ती काय वाटोळच करायला आली, ती काय वतायाच आली, तिला काय कमवायला लागले, तिला काय कळणारे प्रपंच काय असतो, कसा असतो, कसा केला मी, तिला काय आई तर वतायला लागतंय, मी नाही येते आई. मग पुढच्या वर्षी फोन केला, नाही गाई नातू सांभाळावा लागतो, नाही गाई नातवाला शाळेत निघायला लागतं, नाही गाई पोरांना सांभाळावं लागतं, नाही गाई तो कामावर जातो, हे कामावर जातात, ती सून कामाला जाते, या पोरांकडे लक्ष ठेवायला कोण नसतं, नाही येता येत आई. महाराज एवढी प्रपंचात अडकले. एक रात्री निवांत झोपले होते, आणि माझं पोरग त्याच्या रूममधून माझ्याकडे पळत आलं, माझ्या हातात त्याचा मोबाईल दिला, आणि मला म्हटलं, आई मामा काय म्हणतोय बघ. तर मी कानाला फोन लावला, तर माझा भाऊ मला म्हणत होता, अक्के काय रे, आई लई आजारी आहे, मी पुण्यातून सूर्या हॉस्पिटलमधून बोलतोय, आणि आईचं सारखं चाललंय, तिला बोलवा. आईचं काही खरं नाही अके.
ICU मध्ये आईला ठेवलंय, तिचं कोणाचंच म्हणणं काही नाही, पण तिचं एकच म्हणणं आहे का मला माझ्या पोरीला बघू द्या, तिला बोलवा, त्या मोठीला बोलवा, त्या मोठीला बोलवा म्हणून तुला फोन लावलाय. काही कर पण अशी तशी निघ. ती म्हणाली तुला काय कळतं का, तो कामावर जातो, सून कामावर जाते, हे कामावर जातात, त्यांना सुट्टी नको का, लगेच कुठे निघता येतं का, रविवारी येईन म्हणावा. फोन ठेवून दिला महाराज. तो मला रविवारी तरी या आई, अके रविवारी ये. फोन ठेवून दिला महाराज. पहाटे 3:45 पोरग पडत आलं, माझ्याकडं फोन देत म्हणाला मामा काय म्हणतोय बघ. मी कानाला फोन लावला, सांगितलं ना तुला रविवारी येते ना. तो म्हणला अक्के काय रविवारी येते, जेवत असशील तर खरकटा हात घेऊन तशीच निघ, पीठ मळत असेल भरलेला पिठाचा हात घेऊन तशीच निघ. का रे, गेली आई. शेवटपर्यंत सगळ्यांना म्हणत होती तिला बोलवा, तिचे डोळे उघडेत, अजूनही तुझी वाट बघते ती. डॉक्टर म्हणतात 10 वाजेपर्यंत आली तर ठेवता येईल, 10 वाजेपर्यंत विधी करता येईल, तोपर्यंतच आईला ठेवता येईल, 10च्या पुढे बॉडी ठेवता येणार नाही. अक्का तू असशील तशी निघ. महाराज तसाच मोबाईल मी पोराच्या अंगावर फेकून मारला. त्याला म्हणले ₹1,00,000 लागू दे गाडीला, 10 मागत असेल तर 20 दे, 20 मागत असेल तर 40 दे, पण मला माझ्या आईपर्यंत पोचव. महाराज पोराने ₹20,000 गाडीवाल्याला दिले आणि मला गाडीत बसवलं. माझ्या आईने एकच शब्द दिला, बाळे एखादं कार्ट होईपर्यंत जा. एवढी अडकले, एवढी अडकले, एवढी अडकले, एवढी अडकले, आई मेल्यावरच गेले. महाराज एवढा प्रपंच बारीक करावा लागतो माऊलीला, आणि मग ती पतिव्रता, आणि मग ती पत्नी शोभते. सगळं आयुष्य त्याला द्यावं लागतं, आवडी निवडी सवडी सगळ्या द्यावं लागतात. ज्ञानोबा म्हणतात तयाचा उंबरा उसीसा करण. नाही मला रूममध्ये जागा मिळाली तर ओसरीवरच्या ओसरीवर पडेल, नाही उशाला काय मिळालं तर दाराचा जो उंबरा आहे तीच उशीला घेईल. तयाचा उंबरा उसीसा करील. येणारा जाणाराच्या लाथा लागतील त्या मी खाईल, कारण हे वर्म मला कोणी सांगितलं. निवृत्ती प्रसादे ज्ञानदेव बोले. काय निवृत्ती राया सांगतात नाही का, निवृत्ती ज्ञानदेव पुसतील वर्म, तयाची कामीन पुरेन ग बाह्ये. ही कामीन झाल्याशिवाय, त्याची पत्नी झाल्याशिवाय तो तुझा होणार नाही. तो मज व्हावा, तो मज व्हावा, वेळो वेळो व्हावा पांडुरंग. शेवटची बेरे निवृत्ती ज्ञानदेव पुसतील वर्म, निवृत्ती ज्ञानदेव पुसतील वर्म, निवृत्ती ज्ञानदेव पुसतील वर्म, निवृत्ती ज्ञानदेव पुसतील वर्म. त्यासी कामीन पुरेन गे बाह्ये, त्यासी कामीन पुरेन गे बाह्ये. कामारी 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 वबूड, कामारी 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 वबूड. त्याची कामीन पुरेन गे बाह्ये, दयाची कामीन पुरेन गे बाह्ये. कामारी 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 वबूड, कामारी 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 वबूड. या गोपाळाचे घरी रिगेन गे बाह्ये, या गोपाळाचे घरी रिगेन बाह्ये. कामारी 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 वबूड, कामारी 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 माऊली. ज्ञानराज माऊली निवृत्ती राया, निवृत्ती राया सोपान मुक्ता. दैव सर्वांनी ज्ञान सकया. निवृत्ती राया, निवृत्ती राया सोपान मुक्ता बाई ज्ञान सकया. निवृत्ती राया, निवृत्ती राया सोपान मुक्ता बाई ज्ञान सकया. निवृत्ती राया, निवृत्ती राया निवृत्ती राया, निवृत्ती राया सोपान मुक्ता बाई
मोठं जेवीन गवय यथाविधी यथा अवकाश या ठिकाणी सेवा करण्याचा योग आदरणीय आमचे एकनाथ सर भाबड यांच्या प्रेमास्तव मला लाभलेली सेवा, सरांचं अत्यंत उत्तम असं असलेलं नियोजन, आदरणीय आमचे बंडू नाना भाबड असतील, आमचे संपत अण्णा खैरनार असतील, या मंडळींच्या प्रेमास्तव अनेक वेळा या भागात येण्याचा तुम्हा मायबाप्पांचं असलेलं प्रेम, उत्तम कीर्तनाला साथ करण्या हरिभक्तीपरायण आदरणीय गुरुवर्य, आदरणीय आमचे रोहिदास महाराज मते, आदरणीय उत्तम मृदुंगाचार्य किरण महाराज, उत्तम गायनाचार्य केशव महाराज, असे सर्व आमचे खैरनार महाराज, तुम्ही पीटी मास्तर, विणेकरी, चोपदार सगळ्यांचे आभार. जाता जाता सगळ्यांना एक अशी थोडी सूचना आहे, अलीकडच्या काळात ओरिजिनल तुळशीची माळ मिळत नाही. तुम्हाला ओरिजिनल तुळशीची माळ पाहिजे असेल तर आम्ही घरी बनवलेल्या, स्वतः आळंदीचा कारागीर घरी बोलून त्याला 2000 रुपये रोज देऊन मी स्वतः बनवून घेतलेल्या आणि स्वतः अगदी अष्टगंधात भिजवलेल्या उत्तम तुळशीच्या माळा मी आणलेल्या आहेत. एक लहान साईजची महिलांसाठी आहे, पुरुषांसाठी मध्यम साईजची आहे, अशा 2 प्रकारच्या माळा थोड्या आहेत. कोणाला पाहिजे असेल तर मी इथं 10 मिनिटं थांबणार आहे, कोणाला पाहिजे असेल तर 10 मिनिटात त्या तुम्हाला मिळतील. आणि आता झालेली सेवा प्रभूचरणी अर्पण. जय विठ्ठल, जय जय विठ्ठल. प्रभू रामचंद्र जन्मोत्सव या पवित्र पर्वावरती परमपूज्य काशिकानंद महाराज यांच्या प्रेरणेने चालू असणारा अखंड हरिनाम यज्ञ, या नाम यज्ञातील कीर्तन मालिकेतील तिसरं पुष्प ज्यांच्या मधुर वाणीने आपण सर्वांनी श्रवण केलं, ते अतिशय महाराष्ट्रामध्ये प्रसिद्ध असणारे, ज्यांचा कैवल्याचा पुतळा ज्ञानेश्वरांच्या जीवनचरित्रांवरती, माऊलींच्या जीवनचरित्रावरती ज्यांच्या अनेक कथा संपूर्ण महाराष्ट्राला ज्ञात आहे, असे ओझर, गणपतीचं ओझर, तालुका जुन्नर, जिल्हा पुणे येथील आपल्या सर्वांचे मार्गदर्शक हरिभक्तीपरायण गणेशजी महाराज वाघमारे यांनी अतिशय वेळेत येऊन आपल्या पांडुरंगाच्या देवकार्यामध्ये, पांडुरंगाच्या नामयज्ञामध्ये आपली कीर्तनरूपी सेवा पांडुरंगाच्या चरणावरती समर्पित केली. आपल्या धर्मयज्ञामध्ये त्यांनी उपस्थिती दाखवून आपल्या सर्वांना अतिशय मंत्रमुग्ध असं कीर्तन श्रवणासाठी दिलं. मी त्यांचं पंचक्रोशीच्या वतीने ऋण व्यक्त करतो, आभार मानतो. महाराजांना साथ देणारे अभिनव गंधर्व, आपल्या नाशिक जिल्ह्याचं वैभव, भजन सम्राट हरिभक्तीपरायण रोहिदासजी महाराज मते, ज्यांचं आजच आगमन झालंय, महाराजांचं मी ऋण व्यक्त करतो. त्यांना साथ देणारे हरिभक्तीपरायण भजन सम्राट केशवजी महाराज, मृदुंग सेवक म्हणून महाराष्ट्राला ज्यांची ख्याती आहे, ज्यांच्या हातामध्ये अतिशय गोडवा आहे, असे मृदुंगाचार्य हरिभक्तीपरायण आपल्या सिन्नर तालुक्याचं वैभव किरणजी महाराज गोसावी. त्याचबरोबर विणेकरी म्हणून विण्याची सेवा नेहमी आपल्यामध्ये देणारे बाळासाहेब यादव खैरनार, हार्मोनियम वादक आपल्या सप्ताचे मार्गदर्शक अशोकराव खैरनार, दोन्ही चोपदार त्यामध्ये रामनाथ भाऊ खैरनार, उत्तम भाऊ भाबड, सर्व टाळकरी, कासरवाडी, नळवाडी, सोनेवाडी, डोंगरगाव, पंचक्रोशीतील, चास परिसरातील सर्व टाळकरी, सर्वांचं मी ऋण व्यक्त करतो, आभार मानतो. या नामयज्ञामध्ये अनेकांच्या सहकार्याने हे पांडुरंगाचं कार्य महाराज चालू आहे. या पांडुरंगाच्या कार्यामध्ये ज्याला वाटेल त्याला परमेश्वर बुद्धी देतो आणि सेवा करण्याचं भाग्य त्याला मिळतं. गेल्या 2 वर्षापासून
पावणे दोन वर्ष झालेलं आहे. या गावचा आमचा मित्र तरुण युवा कार्यकर्ता शशिकांत खैरनार याच्या कुटुंबावरती अतिशय दुःखाचा डोंगर कोसळला. त्याचा एक उमदा तरुण मुलगा ॲक्सिडेंटमध्ये कैलासवासी अथर्व, त्याला आपण श्याम म्हणतो, तो गेला. पत्नीने सुद्धा अचानकपणे या कुटुंबातून एक्झिट घेतली, जाणं झालं. ती योगिता आणि शशी पोरका झाला. या दुःखाच्या क्षणी सुद्धा त्यांनी पांडुरंगाच्या देवकार्यामध्ये, परमेश्वराच्या ह्या धर्मकार्यामध्ये स्वतःला मागे नाही ठेवलं. म्हणून आपल्या मुलाच्या पत्नीच्या स्मरणार्थ शशीचा मुलगा दुसरा तेजस शशिकांत खैरनार आणि शशीचा एक परम मित्र दीपक सूर्यबान खैरनार, एक या गावातील एक शेतकरी कुटुंबातील व्यक्तिमत्व आहे. सूर्यबान गोपाळा, एकदम शांत स्वभावाचं. त्याचा मुलगा दीपक सूर्यबान खैरनार, या दोघांनी संत पूजनाचा योग ह्या धर्मकार्यामध्ये घेतलेला आहे. मी तेजसला आणि दीपकला विनंती करतो, आपण महाराजांच्या हस्ते वारकरी उपरणं आणि श्रीफळ घेऊन इथं पुढे यायचं आहे. महाराजांना विनंती आहे, त्यांचा सन्मान करायचा आहे. तेजस, शशी चाल. शशी, दीपक आहे का? नाही तर सूर्यबान दादा आहे समोर बघा. धन्यवाद तेजस. या निमित्ताने आपला भाऊ आणि आपली आई यांची आठवण आज करून दिली. दीपक अर्थात सूर्यबान गोपाळा खैरनार हे शेतकरी पांडुरंगाच्या कार्यामध्ये आपलं योगदान दिलेलं आहे. महाराज जवळजवळ 1,500-2,000 लोकांच्या महाप्रसादाची व्यवस्था आज ज्यांच्या माध्यमातून होते. या पांडुरंगाच्या कार्यामध्ये आळंदी यात्रा असेल, पंढरपूर असेल, ह्या ज्या दिंडी सोहळ्यामध्ये चोपदार म्हणून ज्यांनी भूमिका केली आणि अतिशय वारकरी संप्रदायाचं असं व्यक्तिमत्व वैकुंठवासी नामदेवराव खैरनार यांची आज आठवण येते. कारण हे 2 चोपदार पाहिले की ते नेहमी त्यांची सेवा इथं असायची. असे कैलासवासी वैकुंठवासी नामदेवराव खैरनार चोपदार यांचे चिरंजीव, की जे सिन्नर तालुक्यातील वकील संघाचे कोषाध्यक्ष आहे आणि नोटरीमध्ये त्यांना नुकताच नोटरीचा पुरस्कार मिळालेला आहे, नोटरीसुद्धा ते करतात, असे ॲडव्होकेट विलास नामदेव खैरनार. त्याचबरोबर या गावचे विद्यमान चेअरमन आमचे मित्र, अतिशय शांत स्वभावाचा असा मच्छिंद्र किसन खैरनार, तेवढ्याच तोलामोलाचा प्रत्येक वर्षी नामयज्ञामध्ये आपली हजेरी लावून कुठंतरी योगदान देणारा, पंक्तीमध्ये सहभागी घेणारा, अतिशय अग्रेसर असणारा रमेश विठ्ठल खैरनार. तसं पाहिलं तर रमेश BA BPED झालेला शिक्षक आहे, परंतु आपल्या कुटुंबासाठी संपूर्ण सेवा त्यांनी कुटुंबासाठी. इथंच उभे राहा सर, हां, त्यांचा सन्मान करा. चेअरमन चला, चेअरमन या पुढे याचा करा. त्यानंतर या पंक्तीमध्ये सहभाग असणारा मोठा दाटा आमचा अशोक कुंडलिक खैरनार. अशोक पुढे ये. अशोकचं आणि ह्या जे आत्ता जे नावं आहेत हे अन्नदान करणारे, यांनी मागच्याही वर्षी अतिशय उत्तम प्रकारचं अन्नदान. अशोक आणि सप्ताहामध्ये पांडुरंग ट्रस्टीचा अतिशय जबाबदार असं व्यक्तिमत्व, लाला शेठची भूमिका आजही गावासाठी जो परंपरेने पुढे नेतोय असा प्रदीप लाला शेठ खैरनार आणि पांडुरंगाच्या सप्त्याचा हा प्रमुख कार्यकर्ता आहे. याने या सर्वांनी आज महाप्रसादाची अतिशय उत्तम प्रकारची पंगत इथे या सर्व या त्यांचा सन्मान करा. प्रदीप लाला शेठ खैरनार या सर्व अन्नदान यांचा आहे. इथे या ना, मच्छिंद्र या इकडं, महाराजांच्या मध्ये, महाराज मध्ये उभे राहा. हां, या इकडे, या बाजूला ये. असं म्हटलं जातं, एक शीत दिदल्या अन्न कोटी कुळाचे होई उद्धारण. यांचं भाग्य आहे की पांडुरंगाच्या कार्यात तुम्ही अन्नदान करताय. भविष्यामध्ये निश्चितपणे आपल्याला समाधान सुख पांडुरंग देईल. मित्रहो, आजची सेवा अतिशय सुंदर महाराजांच्या वाणीने संपन्न झाली. उद्या
महाराजांनी सांगितल्याप्रमाणे उद्या एकादशी आहे. अतिशय पवित्र पर्व आहे आणि ह्या पवित्र पर्वामध्ये एक कीर्तनकार आपल्यामध्ये जे येणार आहे, तरुण युवा कीर्तनकार, ज्यांनी वारकरी संप्रदायामध्ये आळंदी येथे जोग महाराज वारकरी शिक्षण संस्थेमध्ये असे हरिभक्तीपरायण अशोक महाराज शास्त्री बोधेगावकर, तसा आपला बीड जिल्हा हा अतिशय वारकरी संप्रदायाचा महत्त्वाचा जिल्हा आहे. त्यातील एक व्यक्तिमत्व अशोक महाराज शास्त्री येत आहे आणि अशोक महाराज शास्त्रींचं संत पूजन या सप्ताहाचे खरे मार्गदर्शक, अतिशय तळमळीने संपूर्ण कुटुंब या सप्ताहासाठी रात्रंदिवस धडपड करत असतं आणि एकट्याने महाराजांचं संत पूजन घेतलेलं आहे. हेच नाही तर इथून मागे असणाऱ्या सप्ताहामध्ये सुद्धा अण्णा कधी मागे थांबले नाही. असे कचुरा अण्णा यादव खैरनार यांचं उद्या संत पूजनाचा योग आहे. पंगत जी उद्या आहे ती अतिशय अनोखी पंगत आहे, कारण एकादशीच्या पर्वावरती पांडुरंगाच्या कार्यामध्ये फराळाची पंगत देणं म्हणजे हे खरं भाग्य आहे. यामध्ये सर्वांगीण जर विकास जर पाहिला तो शिक्षण क्षेत्र असेल, सामाजिक क्षेत्र असेल, धर्मक्षेत्र असेल, यामध्ये आमचे गुरुजन वर्ग मागे नसतात. हे जे शिक्षक वर्ग आहे, या शिक्षक वर्गाचं नेतृत्व करणारा अतिशय जिल्हा परिषदमध्ये आता नांदूर शिंगोटे येथे प्राथमिक शाळेमध्ये जबाबदारीने महत्त्वाचं भूमिका बजावणारे राजेंद्र दगू शिरसाट सर यांची पंगत, त्यांना साथ देतील लालगीर गंगागीर गोसावी माजी मुख्याध्यापक, रमेश भागीनाथ खैरनार सर, त्याचबरोबर शरद निवृत्ती ढाकणे सर, राजाराम सकाराम गायकवाड माजी मुख्याध्यापक, गणेश निवृत्ती भाबड सर आणि सचिन राधाकिसन बिडगर धुळवाड विद्यालयाचे मुख्याध्यापक, असा शिक्षक ग्रुप, केवळ शिक्षकच नाही परंतु या सर्वांचा मित्र सुभाष वसंत गोरडे यांनी ही पंगत उद्याची घेतलेली फराळाची. धन्यवाद. आणि खऱ्या अर्थाने आज अतिशय मोठ्या स्वरूपामध्ये महिला, सर्व पुरुष या कीर्तनाचा खऱ्या अर्थाने आपलं सर्वांचं भाग्य आहे. या धर्मकार्यामध्ये आपली उपस्थिती आपण दाखवतात. सर्वांचं मी ऋण व्यक्त करतो. फक्त महिलांना एकच विनंती करतो, पुरुषांना एकच विनंती करतो की आता मी बरेचशांचे फोन मला झाले ना की ते म्हणतात बाहेरचा आवाज वाढवा. तुम्ही बाहेर उभेच कशाला राहतात? मी तर म्हणतो उद्या बाहेरचा आवाज द्यायचाच नाही, म्हणजे सर्व मध्ये येऊन बसतील. या धर्मयज्ञाचा मंडप आहे, इथं जो या मंडपाखाली तो पांडुरंगाचं छत्र आपल्याला आयुष्यभर राहील. असं बाहेर असलं तर काय उभं कसं काय, ते छत्र आपल्यावर पडतच नाही ना. म्हणून मी आता ज्यांना शक्य आहे बाबा बसता येत नाही त्यांनी ठीक आहे, परंतु बाकीच्या तरुणांनी सुद्धा बाहेर बसायचं. हे कार्य पांडुरंगाचं आहे, इथं सहभागी व्हा, सेवा द्या, महत्त्वाच्या या गोष्टी आहेत. तर ठीक आहे, काही हरकत नाही, पण आपली उपस्थिती बाहेर का होईना आहे. मी तुम्हा सर्वांना धन्यवाद देतो आणि आता महिलांना विनंती